थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। फिर से आज सुबह के लिए हम प्रभु का धन्यवाद करते हैं। पुन्हा आज सकाळी त्या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया। और परमेश्वर ने आज हमें उसकी आराधना में शामिल किया। आणि परमेश्वराने आज सुंदर अशा आराधनेमध्ये आम्हाला सहभागी केलं। ये उसकी दया, उसका अनुग्रह है। ही केवळ त्याची दया आणि त्याची कृपा आहे। हम प्रभु की आराधना हर हफ्ते करते हैं। आम्ही प्रत्येक आठवड्याला परमेश्वराची स्तुती करतो, आराधना करतो, सब कलीसिया मिलकर, सगळे मंडळी मिळून। और वो हमें हमेशा साथ में लेकर आता है कि हम उसके नाम को ऊंचा उठाएं। आणि तो आम्हाला एकत्रित करतो यासाठी की आम्ही त्याचं नाव उंच करावं। और ये सबसे बड़ा आशीर्वाद का कारण है कि हमारे जीवन के अंदर हम यीशु को ऊंचा उठाते हैं। आणि हे सगळ्यात मोठं आशीर्वादाचं कारण आहे की आपल्या जीवनामध्ये आम्ही येशूला उंच करावं। और ये हमारे जीवन का एक उद्देश्य होना चाहिए, हमारे जीवन का मकसद होना चाहिए कि यीशु को हमेशा हम ऊंचा उठाएं। आणि आमच्या जीवनाचं उद्दिष्ट हे असायला हवं की आमच्या जीवनामध्ये आम्ही नेहमी येशूलाच उंच करावं। क्योंकि जब यीशु को ऊंचा उठाते हैं तो उसकी महान आशीषें हमारे जीवन में आती है। कारण जेव्हा आम्ही येशूला उंच करतो त्यावेळेस त्याचे महान आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येतात। और हम काफी दिनों से आध्यात्मिक युद्ध के बारे में सीख रहे हैं। आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही आध्यात्मिक युद्धाच्या बाबतीमध्ये शिकत आहोत। और हम विश्वासियों को ये जानना है कि आत्मिक युद्ध किस प्रकार लड़ा जाता है। आणि आम्ही विश्वासणारे जे आहोत त्यांनी हे जाणून घेतलं पाहिजे की आत्मिक युद्ध कसं लढलं गेलं पाहिजे। क्योंकि हमारा युद्ध किसी भी मनुष्य के साथ में नहीं है, हमारा युद्ध एक आत्मा के साथ में है। कारण आमचं युद्ध कुठल्याही मनुष्यासोबत नाही तर आत्म्यासोबत आहे। और आत्मा में इसको कैसे लड़ा जाता है इसको हम सीख रहे हैं। आणि आत्म्यामध्ये ते कसं लढलं जातं ते आम्ही शिकत आहोत। हर एक विश्वासी का कर्तव्य है, जवाबदारी है, आत्मा के युद्ध में किस प्रकार लड़कर आगे जाएं इसको सीखना है। आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याचं हे कर्तव्य आहे की आम्ही आत्मिक युद्ध कसं लढावं हे शिकून घ्यावं। और ये हमें परमेश्वर ने एक सेना के रूप में बुलाया है। आणि परमेश्वराने आम्हाला एका सेनेच्या स्वरूपामध्ये बोलवलेलं आहे। हम सब विश्वासी एक सैनिक के रूप में हैं। आम्ही सर्व विश्वासणारे एका सैनिकाच्या स्वरूपामध्ये आहोत। और सैनिक का काम है लड़ना। आणि सैनिकाचं काम आहे लढणं, युद्ध कला सीखना, युद्ध कला शिकणं, और शत्रु को किस प्रकार हराए इस बात को जानना, आणि शत्रूला कशा प्रकारे हरवावं हे जाणून घेणं, और शत्रु की हर एक जानकारियां रखना, आणि शत्रूच्या प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवणं। और ये हमारा कर्तव्य है। हे आमचं कर्तव्य आहे। तभी जाकर हम इस युद्ध को जीत पाएंगे। आणि तेव्हाच कुठे जाऊन आम्ही हे युद्ध जिंकू शकू। हम काफी दिनों से इस बात को सीख रहे हैं। आम्ही बऱ्याच दिवसापासून हे गोष्टी शिकत आहोत। और फिर से एक बार बताना चाहता हूँ, जब हम इस विषय को सीखेंगे, आणि पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही हा विषय शिकू तब आपके जीवन में एक बड़ा अनुभव आएगा। आणि तेव्हा तुमच्या जीवनामध्ये एक मोठा अनुभव येईल। क्योंकि जब हम सीखते हैं सिर्फ ये सीख कर ज्ञान को बटोरना नहीं है। कारण जेव्हा आम्ही शिकतो तर शिकून फक्त ज्ञान एकत्र मिळवणे असं नाही, तो ये अनुभव लेना बहुत जरूरी है। तर अनुभव घेणे देखील फार महत्त्वाचं आहे। जब भी आप एक एक बातों को सीखेंगे, जेव्हा केव्हा तुम्ही एक एक गोष्ट शिकाल तब आपके जीवन में इसी वचन के अनुसार अनुभव आएगा। तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ह्याच वचनानुसार अनुभव येईल। मैंने काफी गवाहियों को सुना है पिछले कुछ महीनों से। आणि काही महिन्यांपासून मी बरेचसे औषधांच्या गवाहियों को सुना है, बरेचसे साक्षी मी ऐकलेले आहेत। जब इस विषय को सिखाया तब हमारे जीवन में वो बातें हुई। आणि जब इस विषय को सीखते हैं, सिखाया जाता है, तब हमारे जीवन में घटना होती है। आणि जेव्हा आम्ही हा विषय शिकवला जातो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये घटना घडतात। और ये इसलिए होता है, आणि हे यासाठी होतं कि प्रभु हमें तैयार कर रहा है, की प्रभु आम्हाला तयार करतो। जब भी हम विषय को सीखेंगे, आणि जेव्हा आम्ही हा विषय शिकू, ये व्यक्तिगत अनुभव हमारे जीवन में आएगा। हा व्यक्तिगत अनुभव आमच्या जीवनामध्ये येईल। हमने काफी बातों को सीखा, आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकलो। हम अब आए हैं अनेक प्रकार की वाणियां जो हमें सुनाई देती है उसके विषय में सीख रहे हैं। आणि अनेक प्रकारच्या वाण्यांच्या बाबतीमध्ये आम्ही शिक्षण घेतलेलं आहे। हमने देखा शरीर की वाणी किस प्रकार आती है, मन की वाणी किस प्रकार आती है, विवेक की आवाज किस प्रकार आती है, एक भविष्य वक्ता की आवाज किस प्रकार गूंजती है, और पिछले हमने हफ्ते देखा कि लोगों की आवाज और परिस्थितियों की आवाज
किस प्रकार आती है। आम्ही मागे पाहिलं की शरीराची वाणी, मनाची वाणी, विवेकाचा आवाज, भविष्यवक्त्याचा आवाज, लोकांची वाणी आणि परिस्थितींचा आवाज आम्ही कसा ऐकतो। अगर आपने अभी तक इनको नहीं सुना तो आप YouTube पर और Facebook पर जाकर इसको देख आणि सकते जर हैं। आतापर्यंत तुम्ही हे ऐकलेलं नसेल तर तुम्ही YouTube, Facebook वर जाऊन हे पाहू शकता। मेरी यही प्रार्थना है कि हम इन विषय को अपने जीवन में अपनाएं। आणि माझी हीच प्रार्थना आहे हा विषय आमच्या जीवनामध्ये आम्ही आत्मसात करून घ्यावा। बहुत बार लोगों की वाणी हम जब पिछले हफ्ते में सीखा कि लोगों की वाणी जब आती है तो लोग विचलित हो जाते हैं, बेचैन हो जाते हैं। आणि बऱ्याचदा आम्ही मागच्या आठवड्यामध्ये शिकलो की जेव्हा लोकांची वाणी आमच्या कानावरती येते तेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये विचलित होतो, अस्वस्थ होतो। और जो हम प्राप्त करना चाहते हैं, जो ध्येय हमने सामने रखा है, इन लोगों की आवाज सुनकर हम वहां तक नहीं पहुंच पाते। आणि ध्येय जे आम्ही आमच्या समोर ठेवलेलं आहे, जे आम्हाला प्राप्त करून घ्यायचे आहे, केवळ लोकांच्या या वाणीमुळे आम्ही ते पुढे त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही। हम वचन को शुरू करने से पहले फिर से एक बार हम तैयार हो जाएं। आणि वचन सुरू करण्या अगोदर पुन्हा एकदा आम्ही तयार होऊया। अपने मन को, अपने हृदय को, अपने विचारों को हम एक करें आमचं मन, आमचं हृदय, आमचे विचार आम्ही एक करूया और इस वचन को सीखने के लिए फिर से प्रभु के हाथों में समर्पित हो जाएं। आणि हे वचन शिकण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही देवाच्या हातामध्ये येऊयात। अगर आपके बाइबल आपके पास है तो बाइबल को बायबल उठाएं। तुमच्या सोबत असेल तर आपण ते उंच करूया, या फिर अपने हृदय पे आप हाथ रख के मेरे पीछे कह सकते हैं, किंवा हृदयावरती हात ठेवून आपण याच्या मागे बोलू मेरे शकतो पीछे सच्चे मन से कहें, आणि माझ्या मागे हे खऱ्या मनाने म्हणूया, ये मेरी बाइबल है, ये मेरी बाइबल, उसमें जो लिखा है इसमें जो लिखा वो है मेरे लिए है। वो मेरे लिए मैं है। वो हूँ मैं वो हूँ जो उसमें लिखा है, जो इसमें लिखा जो उसमें है, लिखा है जो इसमें लिखा है वो मैं कर सकता हूँ। वो मैं कर सकता हूँ। परमेश्वर की सारी प्रतिज्ञाएं परमेश्वर की सारी प्रतिज्ञाएं मेरे लिए है। मेरे लिए है। आज मुझे परमेश्वर का वचन सिखाया जाएगा। सिखाया जाएगा। मैं उस वचन को निडरता से स्वीकार करता हूँ। प्रभु का वचन जीवित प्रबल और हर एक दोधारी तलवार से भी बहुत चोखा है और प्राण और आत्मा को और गांठ और गुदे गुदे को अलग करके आर पार छेदता है और मन की भावनाओं और विचारों को जांचता है। मेरा हृदय मेरा मन मेरे विचार सतर्क है। मेरा हृदय तैयार है प्रभु के वचन को स्वीकार करने के लिए। मैं वो नहीं रहूंगी जो अब हूँ, मैं बदल जाऊंगा यीशु के नाम से। आमीन। जब हम कुछ बातों को कहते हैं तो ये हमारे जीवन में हम उसका अंगीकार करते हैं और हमारे जीवन में इस बात की घटना होती है। आणि जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टी कबूल करतो त्यावेळेस त्याच्या घटना आपल्या जीवनामध्ये घडतात। हम इसलिए अंगीकार हमेशा करते रहे आणि म्हणून आम्ही नेहमी याचा अंगीकार करावा। पिछली बार में देखे परिस्थितियों की आवाजें बहुत बार हमारे कानों में गूंजती है। मागच्या वेळेस आम्ही पाहिलं की परिस्थितींच्या जे आवाज आहेत ते आमच्या कानामध्ये सतत वाजत राहतात। और जब लोगों की आवाज हमारे कान में आती है तो हम बहुत बार विचलित होते हैं, बेचैन होते हैं और हम पीछे हो जाते हैं। आणि लोकांचा आवाज ऐकून बऱ्याचदा आम्ही विचलित होतो आणि मागे वळतो और हम कहते हैं कि मेरी कोई गलती नहीं है, मैंने कभी कुछ किया नहीं है, फिर भी क्यों मुझे नाम रखा जा रहा है। आणि बऱ्याचदा आम्ही म्हणतो की माझी काही चूक नसताना देखील मला का नावं ठेवली जात आहेत। और हम वहां तक नहीं पहुंच पाते जहां हमने अपने जीवन को ठहराया कि उद्देश्य ठहराया या हमारे जीवन में एक हेतु को रखा है। आणि आम्ही तो तिथपर्यंत पोहोचू शकत नाही जो ध्येय आम्ही जे उद्दिष्ट ठेवून आम्ही आमचं जीवन जगत आहोत। लोगों की आवाज सुनने के द्वारा, लोकांचा आवाज ऐकल्यामुळे। इसलिए आप जो भी कुछ करें, आणि म्हणून तुम्ही जे काही कराल एक उद्देश्य रखें, एक उद्दिष्ट ठेवा, एक हेतु ठेवा और उसको लेकर आप अपने जीवन में आगे चलें। आणि ते घेऊन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे चाला। बहुत सारे लोगों की आवाज आएगी, बऱ्याचशा लोकांचा आवाज येईल और आपको गलत ठहराया जाएगा आणि तुम्हाला चुकीचं ठरवलं जाईल। आप मत सुनना, तुम्ही ऐकू नका, क्योंकि आप कुछ भी करेंगे, कारण तुम्ही काही करा, लोग आपको नाम रखेंगे, लोग तुम्हाला नाव ठेवणार आहेत, आपको उंगली उठाएंगे, तुमच्यावर बोट दाखवणार जिस प्रकार मैंने पिछले हफ्ते एक घटना के द्वारा, एक कहानी के द्वारा आपको बताया, जसं मी मागच्या आठवड्यामध्ये एका गोष्टीच्या द्वारे तुम्हाला सांगितलं। फिर से मैं इसको दोहराना चाहता हूँ। आम्ही पुन्हा ते सांगू इच्छितो। इस दुनिया का सबसे बड़ा रोग क्या है? आणि या जगाचा सगळ्यात मोठा रोग काय आहे? क्या कहेंगे लोग? काय म्हणतील लोक? इस डर की वजह से हम आगे नहीं बढ़ पाते, इस डर की वजह से हम आगे नहीं बढ़ पाते, आणि त्या भीतीमुळे आम्ही पुढे जाऊ शकत नाही। और हम वो देखकर, उस घटना को सुनकर हम बेचैन होते हैं। आणि ते
पाहून ते घटना ऐकून आम्ही बेचैन होतो और हम अलग तरह से रिएक्ट करते हैं। आणि वेगळ्या प्रकारे आम्ही प्रतिसाद देतो। मैं देख लूंगा, उन्होंने मेरा नाम रखा, मैं उसको देख लूंगा, मैं ऐसा कर लूंगा, मैं वैसा कर लूंगा, हम रिएक्ट होते हैं। आणि आम्ही त्यांचं ऐकून आम्ही प्रतिसाद देतो, हा आम्ही पाहून घेईल काय करणार ते। और हम बहुत जल्दी उसको सुनकर अपना जो स्वभाव है उसको बाहर निकालते हैं। आणि ते ऐकून आम्ही बऱ्याचदा आमचा स्वभाव बाहेर निघतो। हमें ये ऐसा करना नहीं है, आम्हाला हे सगळं करायचं उस नाही। समय हमको शांत हो जाना है। त्यावेळी आपल्याला शांत राहायचं। यीशु मसीह को देखिए, येशूला पहा, उस एक बार उस लोगों ने उसको ऊंचा उठाया, उसकी महिमा करना शुरू किया। एक वेळ अशी होती की लोकांनी त्याला उंच केलं, त्याची महिमा केली, उसको राजा बना दिया, त्याला राजा बनवलं, होसन्ना होसन्ना कहकर उसको ऊंचा उठाया। होसाना होसाना म्हणून त्याला उंच केलं। लेकिन यही लोग एक बार उसको वापस कहने लगे कि इसको क्रूस के ऊपर इसको खिलों से गाड़ पण दीजिए, हेच लोक होते जे एक वेळेला म्हटले की हा याला वधस्तंभाला खिळा, उसको गाड़ दीजिए, त्याला मारून टाका, खिलों से इसको मार दीजिए। आणि खिळ्यांनी त्याला मारा। लेकिन यीशु मसीह ने कैसे रिएक्ट किया? पण येशूचा प्रतिसाद काय होता? यीशु क्रूस पर चढ़ गए। येशू वधस्तंभावर चढले। यीशु ने ये नहीं बोला, येशूने हे नाही म्हटलं, जब मैं वैभव में आऊंगा आप तुमको सबको देख लूंगा, जेव्हा मी वैभवामध्ये परत येईल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना बघून घेईल, मुझे मालूम है मेरा राज आने वाला है, मला माहिती आहे की माझा राज्य येणार मुझे आहे, मालूम है मैं तीसरे दिन जिंदा होने वाला हूँ, मला माहिती आहे की मी तिसऱ्या दिवशी जिवंत होणार फिर आहे, तुमको एक एक करके देख लूंगा, मी एकेकाला मी बघून घेईन और लाइन में खड़ा करके देखूंगा। आणि लाईनीने उभं करून पाहीन। ऐसा कुछ नहीं कहा, असं काही नाही कुछ म्हटलं, रिएक्ट नहीं किया। काय प्रतिसाद नाही दिला। यीशु मसीह क्रूस पर चढ़ गए येशू मसीह त्या वधस्तंभावर गेले और यीशु मसीह ने कहा, आणि येशू म्हटले, हे पिता इनको क्षमा कर, इनको नहीं समझता क्या कर रहे हे हैं। पिता यांना क्षमा कर, यांना कळत नाही की हे काय करतात। बहुत बार लोगों को नहीं समझता क्या कर रहे हैं, बऱ्याचदा लोकांना कळत नाही की ते काय लेकिन हम करत आहेत। विश्वासियों को समझता कि क्या 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 पण आम्ही करना है। विश्वासणारे आहोत, आम्हाला कळतं की काय होत इसलिए करायचं। कभी भी किसी प्रकार का रिएक्ट करना नहीं है। आणि म्हणून कधीही कुठल्याही गोष्टीला लगेचच आम्ही प्रतिसाद देऊ नये। नहीं, देख लूंगा, मी बघून घेईल, देख लूंगा, बघून घेईल, बताऊंगा। सांगेल। यीशु ने वैसा नहीं किया, येशूने असं नाही म्हटलं, शांत रहा। शांत बसला। ये शांत रहना एक बहुत बड़ा आशीर्वाद का कारण आणि हे रहता है। शांत राहणं हे मोठं आशीर्वादाचं कारण आहे। यीशु शांत रहे, येशू शांत राहिला, लेकिन क्या हुआ? मग काय झालं? आखिर में यीशु की विजय हुई, शेवटी विजय येशूचा झाला। यीशु का विजय हुआ। येशूचा विजय झाला। वैसे हमारा विजय होगा, असंच आमचा देखील विजय होईल। हमें शांत रहना है। आम्हाला शांत आप राहायचं। कुछ भी करिए, तुम्ही काही करा, आपको लोग बोलेंगे। तुम्हाला लोक बोलतील। जिस प्रकार मैंने पिछले बार एक कहानी के द्वारा बताया था, जसं मागच्या वेळेस मी एका गोष्टीच्या द्वारे सांगितलं होतं एक दिन पति पत्नी दोनों गधे पर बैठकर जा रहे की थे। पती पत्नी दोघं गाढवावर बसून चालले होते लोग देखकर उनको हंसने लगे आणि लोक त्यांना बघून हसू लागले और ये कहने लगे कि ये दोनों कितने मूर्ख हैं, गधा होते हुए भी पैदल चल रहे हैं। आणि लोक म्हणत होते की लोक दोघंही किती मूर्ख आहेत की गाढव बरोबर असताना देखील ते पायी चाललेले आहेत। और दोनों ने सोचा कि जो लोग कह रहे हैं बड़े सच बात है ये, आणि लोक त्यांना असं वाटलं की जे लोक बोलत आहेत ते खरं बोलत आहेत, और दोनों गधे के ऊपर बैठ गए। आणि दोघंही त्या गाढवावरती बसले। फिर कुछ दूर ही चले थे, पण काही दूर गेल्यानंतर कुछ लोग उन्हें मिले काही लोक भेटले और कहने लगे आणि म्हणू लागले इन दोनों को बिल्कुल दया नहीं या आती। दोघांना बिलकुल दया नाहीये। दोनों के दोनों गधे के ऊपर बैठ गए। दोघंच्या दोघं त्या गाढवावरती बसले उन दोनों ने सोचा, आणि त्या दोघांनी विचार केला, अरे बात सही है, अरे बरोबर आहे, हम दोनों गधे के ऊपर बैठे हैं, आपण दोघंही त्या गाढवावर बसलोय। इसलिए पति नीचे उतर गया म्हणून पती खाली उतरला और पत्नी को गधे पर बैठा दिया आणि पत्नीला गाढवावर बसू और दिलं। ये दोनों कुछ दूर ही चले आणि थे। थोडं दूरच गेल्यावर लोगों ने फिर से हंसना शुरू कर दिया लोकांनी पुन्हा हसायला सुरुवात केली और कहने लगे, म्हणू लागले, देखिए देखिए जोरू का गुलाम, हा बायकोचा गुलाम है, देखो देखो बीबी का गुलाम है, हा बायकोचा गुलाम आहे। देखो बीबी को गधे पर बैठा दिया और खुद पैदल चल रहा है। त्या पत्नीला बसवले गाढवावरती आणि स्वतः पायी चाललाय। उन दोनों ने फिर सोचा त्या दोघांनी पुन्हा विचार केला कि यार ये बात तो सही है, हे गोष्ट तर खरी आहे। और फिर वो आदमी खुद गधे पर बैठ गया आणि मग तो मनुष्य स्वतः त्या गाढवावर और बसला बीबी को पैदल चलने दिया। आणि पत्नीला पायी चालू दिलं। और कुछ देर बाद फिर से उनको लोग मिले आणि काही दूर गेल्यावर पुन्हा त्यांना लोक भेटली और लोग उनको देखकर हंसने लगे आणि लोक त्यांना बघून हसू लागले और कहने लगे, म्हणू लागले, अरे कैसा आदमी अरे है, कसा माणूस आहे, खुद गधे पर बैठ गया स्वतः तर बसलाय गाढवावर और औरत को पैदल चला रहा आणि है। बायकोला पायी चालवतोय। फिर दोनों ने सोचा सही बात है दोघांनी पुन्हा विचार केला और एक बरोबर. अलग विचार किया, आणि त्यांनी वेगळा विचार केला. एक अनोखा प्रकार का विचार उन्होंने किया। एक वेगळ्या प्रकारचा विचार त्यांनी केला. दोनों ने गधे के पैरों को बांध दिया, दोघांनी त्या गाढवाचे पाय बांधले, एक लकड़ी लगाई बीच में मध्ये एक लाकूड लावलं और कंधे पे उठाकर गधे को चलाने लगे। दोघांनी मिळून त्या गाढवाला खांद्यावर घेऊन ते चालू और लागले. ये देखकर लोग हंसने लगे हे पाहून लोक हसू लागले और कहने लगे, म्हणू लागले, कितने पागल लोग हैं, किती वेडे लोक आहेत. गधे होते हुए भी ये गधे पर बैठते नहीं है। गाढव असून देखील गाढवावर बसले नाहीत.
इन्होंने इसको सिर पर उठा रखा उलट है। त्याला डोक्यावर घेऊन चालत आहेत. लोगों को बोलने में मजा आता है। लोकांना बोलायला मजा येते. आप कुछ भी कीजिए, काही करा, नाम रखा जाएगा, तुम्हाला नाव ठेवले उंगली जाते, रखी जाएगी, बोट दाखवलं जाईल, आपके ऊपर हंसा जाएगा। तुमच्या तोवर हसलं जाईल. इसलिए हमें लोगों की सुनना नहीं आणि है। म्हणून आम्हाला लोकांचं ऐकायचं नाही. लोगों के सुनेंगे तो हम परमेश्वर का जो कार्य हमारे जीवन से होने वाला है वो रुक जाएगा। आणि जर लोकांचं ऐकलं तर आमच्या जीवनाद्वारे जे देवाचं काम होणं आहे ते होणार नाही. इसलिए लोगों की बातों पर ध्यान मत आणि दीजिए। म्हणून लोकांच्या बोलण्यावरती लक्ष देऊ नका. बिल्कुल, आप अगर वहां ध्यान देंगे तो हमारा ध्यान भटक जाएगा। आणि जर तुम्ही तिथं लक्ष द्याल तर तुमचं जे लक्ष आहे ते भटकून जाईल. इसलिए आपके जीवन में आपको जो कुछ करना है आणि म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय करायचंय उसको सामने रखें ते समोर ठेवा और अपने जीवन को आगे लेकर जाएं। आणि आपलं जीवन पुढे घेऊन जा. ये एक बड़ी आवाज है जिसके द्वारा हमारे जीवन को रुका सकते हैं। आणि हे खूप मोठा आवाज आहे ज्यामुळे आपलं जीवनची वाटचाल जे थांबू शकते. और ये एक भयानक गंभीर बात है। आणि ही फार भयानक आणि गंभीर अशी गोष्ट आहे. ये मत सोचे कि उसके द्वारा काम असर नहीं होता है। असं नका विचार करू की याचा काही असर होत नाही. इसके लोगों की आवाज के द्वारा बड़ा असर होता है। लोकांच्या आवाजाच्या द्वारे खूप असर पडतो. इसलिए हम इस बात को समझ लें। आणि म्हणून ही गोष्ट आम्ही समजून घ्यावी. सबसे बड़ा रोग, सगळ्यात मोठा रोग क्या कहेंगे लोग, काय म्हणतील लोक, तो हमें इसके और अपना ध्यान आकर्षित नहीं करना है। आणि म्हणून त्याकडे आपलं लक्ष आम्ही आकर्षित करू नये. जिस प्रकार मूसा को दो प्रकार के तुरहियों को बनाने के लिए कहा था, जसं की मोशेला 2 प्रकारच्या करणे बनवण्यासाठी सांगितलं गेलं होतं. उस तुरही के द्वारा 13 अलग अलग प्रकार की आवाजें निकाली आणि जाती थी। त्या करण्यांच्या द्वारे 13 निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढले जायचे. और उस आवाज के द्वारा हमें लोगों को, इस्राएल को पहचानना था कि अब क्या करना है। आणि त्या आवाजांच्या द्वारे लोकांना हे समजून घ्यायचं होतं की आता त्यांना काय करायचंय. वो आवाज अलग से निकाली जाती थी। आणि वेगळे आवाज काढले अगर जायचे. आपको आगे जाना है जर तुम्हाला पुढे जायचंय तो अलग प्रकार की आवाज आती थी। तो वेगळ्या प्रकारचा आवाज. अगर आपको यहीं ठहरना है जर तुम्हाला तिथेच तो थांबायचं अलग प्रकार की आवाज आती तर थी। वेगळ्या प्रकारचा आवाज. अगर आपको लड़ाई करना है, तुम्हाला लढाई अगर करायची, युद्ध में जाना है युद्धाला तो जायचं अलग प्रकार की आवाज आती थी। तर वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत अगर होते. आपको निवास मंडप में जाना है, निवास मंडप में, आता निवास मंडपामध्ये जायचंय तो अलग प्रकार की आवाज आती थी। तर वेगळ्या प्रकारचा आवाज. इस प्रकार अलग अलग प्रकार की आवाजें वहां सुनाई देती थी। अशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारचे आवाज त्या ठिकाणी ऐकले. और लोगों ने उसको सुनकर ये जानना होता था कि अब क्या करना है। आणि तो आवाज ऐकून लोकांना हे समजून घ्यायचं होतं की आता त्यांना काय करायचंय. वो इतने माहिर हो चुके थे कि वो आवाज सुनकर वो करने लगते थे। आणि इतके ते आवाज ऐकण्यामध्ये माहिर झाले होते की तो आवाज येता क्षणी त्यांना काय करायचं हे कळून चुकत होतं. आत्मिक जीवन में हमें वैसे ही करना है। आत्मिक जीवनामध्ये देखील आम्हाला तसंच कौन करायचं. सी आवाज क्या करती है इसको पहचानना है। कोणता आवाज काय करतो ना हे आम्हाला ओळखायचंय. हमने कई दिनों से कई प्रकार की आवाजों को सुना है। आम्ही काही दिवसापासून निरनिराळ्या प्रकारच्या आवाजाच्या बाबतीत मध्ये शिकलो आहोत. अब थोड़ा सा और आगे जाएंगे। आता थोडं आणखी पुढे जाणार फिर आहोत. से एक बार मैं कह रहा हूँ कि हम आध्यात्मिक युद्ध के बारे में सीख रहे आणि हैं। पुन्हा एकदा हे सांगू इच्छितो की आपण आध्यात्मिक युद्धाच्या बाबतीमध्ये शिकत और आहोत. अब सीख रहे हैं कि आवाजें किस प्रकार हमें तकलीफ देती हैं। आणि आम्ही शिकत आहोत की हे आवाज आहेत निरनिराळे ते आम्हाला कशा प्रकारे त्रास और देतात. आवाज को किस प्रकार पहचानना है। आणि हे आवाज कशा प्रकारे ओळखले कौन पाहिजे. सी आवाज मेरे जीवन में आकर मुझे क्या कहती है। आणि कोणता आवाज माझ्या जीवनामध्ये येऊन माझ्याशी काय बोलतो. इस बात को हमें समझना, इस बात को इसकी जानकारी रखना है। हे गोष्ट आम्हाला समजून घ्यायची, याच्याविषयी माहिती करून और एक घ्यायची. एक आवाज को पकड़ना है। आणि एक एक आवाजाला आम्हाला पकडायचंय. इतने माहिर, इतने कौशल हो जाना है कि कौन सी आवाज क्या काम कर रही है, इसको हम जानकारी आणि रखें। एवढं माहिर व्हायचं की कोणता आवाज काय सांगू इच्छितो हे आम्हाला ओळखलं गेलं पाहिजे. आज हम सीखेंगे बाइबल की आवाज को। आज आम्ही शिकणार आहोत पवित्र शास्त्राचा आवाज, बाइबल की वाणी। बायबलची वाणी. बाइबल एक परमेश्वर की आवाज है। बायबल हा एक परमेश्वराचा आवाज आहे. बाइबल ये परमेश्वर का लिखित वचन है। बायबल हे परमेश्वराचं लिखित वचन आहे. ये बाइबल जो है सबके लिए मार्गदर्शन पाने के लिए एक स्तोत्र है। आणि हे बायबल जे आहे मार्गदर्शन मिळवण्याचा एक स्रोत आहे. परमेश्वर का वचन एक शांत वाणी है। परमेश्वराचं वचन हे एक शांत वाणी आहे. शांत वाणियां उन वाणियों का समूह है जिसे पवित्र आत्मा हमारी अगुवाई करने के लिए उपयोग करता है। आणि शांत वाणी हे असे आहे जे पवित्र आत्म्याचा आवाज ऐकण्यासाठी आम्हाला प्रशिक्षित करते, हमें वो अगुवाई करती है। आम्हाला मार्गदर्शन करते. बहुत से तरीके हैं जिसके द्वारा परमेश्वर हमसे बात करता है। निरनिराळ्या गोष्टींच्या द्वारे परमेश्वर आमच्या संगती बोलतो. बहुत सारे तरीके जिसके द्वारा परमेश्वर के संतानों के द्वारा बात करता रहता है। बऱ्याचशा पद्धतीने देवाच्या लेकरांच्या द्वारे तो आमच्या संगती बोलतो. उनमें से एक तरीका
तरीका ये है, त्यामधला एक पद्धत ही आहे परमेश्वर का लिखित वचन, देवाचं लिखित वचन, उसके द्वारा परमेश्वर से बात करता है। ज्याद्वारे परमेश्वर आमच्या संगती बोलतो. परमेश्वर का वचन हमें दिया गया है परमेश्वराचं वचन जे दिलं गेलेलं आहे हमारे जीवनों को मार्गदर्शन करने के लिए, आमच्या जीवनाचं मार्गदर्शन करण्यासाठी. प्रत्येक बात और जो कार्य हम करते हैं, प्रत्येक गोष्ट जे किंवा कार्य आम्ही करतो वो परमेश्वर के वचन के द्वारा होनी ती है। देवाच्या वचनाच्या अनुसारच असायला हवी. परमेश्वर का वचन हमारे जीवन के लिए एक सिद्ध मार्गदर्शिका है, परमेश्वराचं वचन हे आमच्यासाठी एक सरळ मार्गदर्शक आहे. ये हमें मार्ग दिखाता हे है। आम्हाला मार्ग दाखवतं. इसलिए दूसरा तिमोथी 3 अध्याय 16 और 17 वचन कहता है, आणि म्हणून दुसरं तिमोथी 3 अध्याय 16 आणि 17 वचन सांगतं. दूसरा तिमोथी 3 अध्याय 16 और 17 वचन कहता है, दुसरं तिमोथी 3 अध्याय 16 आणि 17 वचन, संपूर्ण पवित्र शास्त्र परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है। संपूर्ण पवित्र शास्त्र जे आहे ते परमेश्वराच्या प्रेरित आहे, परमेश्वराच्या प्रेरणेने झालेलं आहे. भले ही परमेश्वर ने अलग अलग मनुष्यों को 40 से ज्यादा प्रवीण मनुष्य का उपयोग किया, आणि 40 पेक्षा अधिक मनुष्यांचा उपयोग परमेश्वराने ते लिहिण्यासाठी लेकिन केला. ये सब पवित्र आत्मा की प्रेरणा से ये भर गए थे, पण हे सर्व लोक पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने भरलेले होते. और इन्हीं सब का उपयोग परमेश्वर ने पवित्र शास्त्र लिखने के लिए किया। आणि या सर्व लोकांचा उपयोग परमेश्वराने पवित्र शास्त्र लिहिण्यासाठी केला. इसका मूल जो लेखक है, त्याचा प्रमुख लेखक जो आहे वो पवित्र तो आत्मा आहे है। पवित्र आत्मा. पवित्र आत्मा ने हर एक लोगों का उपयोग किया, पवित्र आत्माने प्रत्येक लोकांचा उपयोग केला ये बाइबल लिखने के हे लिए, पवित्र शास्त्र और लिहिण्यासाठी. ये कोई भी एक भूमि से नहीं थे, आणि हे कुणी एकाच जागेवरून नव्हते, ये अलग अलग जगहों पे ये आदमी थे, तर हे वेगवेगळ्या जागेवरून येणारे मनुष्य होते अलग अलग जगहों पे ये काम करते थे। आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे काम करत होते. कोई समझो आज कोई पूना में है, दूसरा कोई यूपी में है, तीसरा कोई दिल्ली में है, इस प्रकार ये लोग थे। आणि उदाहरणार्थ कुणी पुण्यात, कुणी दिल्ली, कुणी यूपी मध्ये आहे, अशा प्रकारचे हे लोक होते. लेकिन परमेश्वर के आत्मा ने उनको प्रेरणा दिया, पण परमेश्वराच्या आत्म्याने त्यांना प्रेरणा दिली और उन्होंने बाइबल को आणि लिखा। त्यांनी पवित्र शास्त्र लिहिलं. यहाँ पर लिखा है, आणि या ठिकाणी लिहिले आहे परमेश्वर की प्रेरणा से रचा गया है। परमेश्वराच्या प्रेरणेने लिहिलं गेलेलं आहे. परमेश्वर की आत्मा ने इन्हें प्रेरणा दिया, परमेश्वराच्या आत्म्यानं यांना प्रेरणा दिली, परमेश्वर की आत्मा ने इनको प्रेरणा दिया, परमेश्वराच्या आत्म्यानं यांना प्रेरणा दिली और इन्होंने लिखा आणि यांनी लिहिलं. जैसे पवित्र आत्मा ने इनको बताया, जसं पवित्र आत्म्यानं त्यांना सांगितलं और इन्होंने लिखा। आणि त्यांनी लिहिलं. पवित्र आत्मा ने क्या बताया? पवित्र आत्म्याने काय सांगितलं? परमेश्वर का हृदय, परमेश्वराचं हृदय, परमेश्वर के हृदय की बातों को परमेश्वर ने इनको प्रकट किया, परमेश्वराच्या हृदयातील गोष्टी परमेश्वराने यांना प्रगट केली और परमेश्वर के हृदय को इन्होंने लिखा। आणि परमेश्वराचं हृदय यांनी लिहून काढलं. बाइबल कोई ऐसा किताब नहीं है, पवित्र शास्त्र काही असं पुस्तक नाही. बाइबल पवित्र शास्त्र परमेश्वर का हृदय है, परमेश्वराचं हृदय आहे, परमेश्वर का मन है। परमेश्वराचं मन आहे. इसलिए यहाँ पर लिखा है कि परमेश्वर की प्रेरणा से लिखा गया आणि म्हणून है। असं लिहिलं गेलेलं की परमेश्वराच्या प्रेरणेनं लिहिलं गेलंय. इसलिए कितना महत्व की ये बाइबल है, आणि म्हणून किती महत्वपूर्ण हे पवित्र शास्त्र आहे. इसलिए अपने जीवन के अंदर परमेश्वर की प्रेरणा से लिखी गई जो बात है ना, उसको हमें महत्व देना है। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या प्रेरणेनं लिहिले गेलेले जे गोष्टी आहेत ना, त्याला महत्व दिलं गेलं बहुत पाहिजे. सारे मसीह लोग बाइबल को नहीं पढ़ते हैं, बरेचसे ख्रिस्ती लोक आहेत जे बायबल वाचत नाहीत. वो सिर्फ भविष्यवाणियों पर निर्भर रहते हैं, ते फक्त भविष्यवाण्यांवरच अवलंबून राहतात, ज्ञान के वचन पर निर्भर रहते हैं। ज्ञानाच्या वचनांवरती अवलंबून राहतात. हमें परमेश्वर के जी प्रेरणा से लिखा गया जो पवित्र शास्त्र है उसको महत्व देना है। आम्ही परमेश्वराच्या प्रेरणेने लिहिलं गेलेलं जे पवित्र शास्त्र आहे त्याला महत्व द्यायचंय. हमें सबसे ज्यादा महत्व इसे देना है। आम्हाला सर्वात अधिक महत्व याला द्यायचंय. इसलिए अपने जीवन में इसको एक महत्व का भाग बना ले। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये एक महत्वाचा भाग आम्ही याला जिस म्हणावा. प्रकार हमारे जीवन में अलग अलग महत्व हम देते हैं चीजों को, जसं आमच्या जीवनामध्ये निरनिराळ्या गोष्टींना महत्व देतो, उसी प्रकार में बाइबल को महत्व देना है। तशाच प्रकारे बायबलला देखील महत्व द्यायचं. बाइबल परमेश्वर का हृदय है, बायबल हे देवाचं हृदय आहे, उसको उस हृदय को संभालना है। आणि हे हृदय आम्हाला सांभाळून जिस प्रकार ठेवायचं. हम हमारे प्रिय व्यक्ति के हृदय को संभालते हैं, जसं आम्ही प्रिय व्यक्तीच्या हृदयाला सांभाळतो, उसे चोट ना पहुंचे, तर की त्याला कुठलीही इजा होऊ नये, उसे कोई दुख ना पहुंचे, त्याला दुःख होऊ नये, उसे कोई तकलीफ ना हो, आणि त्याला कुठलाही त्रास होऊ नये. हमारे प्रिय व्यक्ति के हृदय को हम संभालते हैं। आमच्या प्रिय व्यक्तीच्या हृदयाला आम्ही सांभाळतो, जपतो. ये हृदय तो कितना महत्व का है। हे तितकंच महत्वाचं आहे. ये इस परमेश्वर ने हमारे प्रिय व्यक्ति को निर्माण किया है।
या परमेश्वरानेच त्या आमच्या प्रिय व्यक्तीला निर्माण केलंय, बनवलंय. जिस प्रिय व्यक्ति का हृदय हम संभालते हैं ना, ज्या प्रिय व्यक्तीचं हृदय आम्ही सांभाळतो ना, वो परमेश्वर ने उसे बनाया है. त्या परमेश्वरानेच त्याला बनवलंय. तो सोचिए उसके हृदय को कितना संभालना है. मग विचार करा की या परमेश्वराचं हृदयाला मला किती सांभाळायचं आहे. उस हृदय को जाने, आणि ते हृदय तुम्ही ओळखा. तो कैसे जानेंगे उसके हृदय को? आणि कसं जाणून घेणार आहात? परमेश्वर के वचन के द्वारा, परमेश्वराच्या वचनांच्या द्वारे. इसलिए अपने जीवन में एक इसको महत्व का अंग बना ले. आणि म्हणून ह्याला आपल्या जीवनाचा एक प्रमुख अंग आपण बनवूया. परमेश्वर बाइबल जो परमेश्वर बाइबल में है, बाइबल का जो वचन है, लिखित वचन है, वो परमेश्वर है. आणि परमेश्वर या बाइबल मध्ये, आणि परमेश्वराचं जे लिखित वचन आहे ते हे बाइबल आहे. और परमेश्वर इससे बात करता है. परमेश्वर याच्याद्वारे बोलतो. इसलिए रोज जब भी आप बाइबल को उठाकर पढ़ें, आणि म्हणून जेव्हा केव्हा आम्ही हे बाइबल उचलून वाचू, परमेश्वर से कहें, परमेश्वराला म्हणूया, आज मेरे हृदय के साथ में बात कर. आज माझ्या हृदयासंगती बोल. तेरे हृदय को मैं पहचान पाऊं. तुझ्या हृदयाला मी ओळखू शकेन. इसलिए आज तेरे वचन को जब मैं पढूं, तेरे हृदय समझने दे. आणि म्हणून आज जेव्हा तुझं वचन मी वाचेल तेव्हा तुझं हृदय मला समजू दे. आज बहुत सारे मसीह लोग हैं, बाइबल को पढ़ते नहीं है. आज बरेचसे ख्रिस्ती लोक बाइबल वाचत नाहीत, उसको टाइम नहीं निकालते हैं, त्यासाठी वेळ काढत नाहीत, एक शांत समय नहीं रखते हैं. आणि एक शांत वेळ ठेवत नाहीत. हम बहुत मैंने सुना है कि मेरे पास में ये मोबाइल है, मैं वैसा सुनता रहता हूँ. आणि मग बऱ्याचशा लोकांकडनं माझ्याकडे मोबाईल आहे, मी त्याच्याद्वारे ऐकत असतो. मैं उसके विरोध में नहीं हूँ, त्याच्या विरोधात नाहीये. लेकिन हम बाइबल जब बाइबल मोबाइल में सुनते हैं तो कितनी सारी आवाजें आती हैं हमारे जीवन पण में. जेव्हा आम्ही ते मोबाईल मधून ऐकतो तर कितीतरी वेगवेगळे आवाज आम्हाला आजूबाजूला ऐकू हमें येतात. शांत समय निकालना है. आम्हाला शांत वेळ काढायची. हमारा प्रभु शांत वाणी का परमेश्वर है. आमचा परमेश्वर शांत वाणी देणारा परमेश्वर आहे. शांत वाणी के द्वारा बात करता तो है. शांत वाणीच्या द्वारे बोलतो. इसलिए समय निकालें. मग वेळ काढा. वचन एक ज्योति है. वचन हे एक ज्योती आहे. वचन संहिता 132:17 वचन कहता है, आणि स्तोत्र संहिता 132 आणि 17 वचन, वो मैंने अपने अभिषिक्त के लिए एक दीपक तैयार रखा है. मी माझ्या अभिषेकतेसाठी एक ज्योती तयार केली आहे. वचन संहिता 132 और उसका 17 वचन, स्तोत्र संहिता 132 आणि 17 वचन. उसके अभिषिक्त के लिए उसने एक दीपक तैयार रखा आणि है. त्याच्या अभिषेकतासाठी त्याने एक ज्योती ठेवलेली आहे. कौन है अभिषिक्त? कोण आहे अभिषिक्त? हर एक मसीह व्यक्ति अभिषिक्त है. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती अभिषिक्त आहे. जिसने यीशु को अपना उद्धारकर्ता मान लिया, वो अभिषिक्त व्यक्ति है. ज्याने येशूला आपला तारणाना म्हणून स्वीकारलं तो प्रत्येक व्यक्ती अभिषिक्त आहे. क्या यीशु मसीह अभिषिक्त है? कारण येशू स्वतः अभिषिक्त आहे. और जिसके अंदर वो यीशु अभिषिक्त प्रभु जाता है, आणि ज्याच्या आतमध्ये तो अभिषिक्त येशू जातो, और जो कोई उसका अंगीकार करता आणि जो है, कोणी त्याचा अंगीकार करतो वो अभिषिक्त बन तो जाता है. अभिषिक्त होऊन जातो. जो यीशु का अंगीकार करता आणि है, जो येशूला अंगीकारतो वो अभिषिक्त व्यक्ति है. तो अभिषिक्त और व्यक्ती आहे. प्रभु कहता है, आणि प्रभु म्हणतो मैंने उसके लिए एक दीपक तैयार मी रखा है. त्यासाठी ज्योती तयार ठेवली आहे. दीपक क्या काम करता है? काय करते ज्योती? वो ज्योति देने का काम तो करता है. ज्योती देण्याचं काम करतो. पर मार्ग किसके लिए? आणि कशासाठी? मार्ग में अगुवाई करने के लिए, मार्गामध्ये अगुवाई करने के लिए, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. मार्ग के लिए परमेश्वर का वचन का उपयोग जो होता है ना, ज्योति के समान होता है. आणि मार्गामध्ये या दिव्याचा उपयोग ज्योतीसारखा होतो. संसार में बहुत अंधकार है. या जगामध्ये खूप अंधकार आहे. इस संसार को अंधकार का राज्य कहा गया है. आणि या जगाला अंधकाराचं राज्य म्हटलं उस गेलं. अंधकार के राज्य में हमें एक ज्योति दी गई है, जिसके द्वारा आपण में चल सके. आणि या अंधकाराच्या राज्यामध्ये आम्हाला एक ज्योती दिली गेली, त्याच्याद्वारे आम्ही पुढे चालू शकू. ये ज्योति क्या है? ज्योती काय आहे? जिससे मसीहों के लिए दी गई है. ज्याला जे आम्हाला या ख्रिस्ती लोकांना दिली गेलेली ये आहे. क्या है ज्योति? ही काय आहे ज्योती? वचन संहिता 119 और इसका 105 वचन, स्तोत्र संहिता 119 आणि 105, 119 और 105 वचन. 119 105. तेरा वचन मेरे पांव के लिए दीपक है, तुझं वचन माझ्या पावलासाठी दिवा आहे, और मेरे मार्ग के लिए उजियाला है. आणि माझ्या मार्गासाठी ज्योती आहे. परमेश्वर का वचन हमारे लिए क्या है? परमेश्वराचं वचन आमच्यासाठी काय आहे? दीपक के समान है, दिव्या समान आहे, एक प्रकाश के समान आणि है. प्रकाश समान जब आहे. आप जब प्रकाश जलाते हैं, आणि ज्यावेळेस आम्ही प्रकाश करतो तब क्या होता है? त्यावेळेस काय तो करतो? हमें समझ में आता है कि हमें कहाँ जाना है. आणि त्यावेळेस आम्हाला कळतं की आम्हाला कुठे जायचंय. हमारे बीच में कोई पत्थर तो नहीं आ गया, आमच्या मध्ये कुठला दगड तर नाही आला, हमारे मार्ग में कोई पत्थर तो नहीं है, आमच्या मार्गामध्ये काही धोंडा तर नाही आला, हमारे मार्ग में कोई जहरीला जानवर तो नहीं बैठा है, आमच्या मार्गामध्ये कुणी विषारी जानवर तर नाहीये. वो अंधकार में नहीं दिखता है, अंधारात ते दिसत नाही, लेकिन प्रकाश में दिखता पण है. प्रकाशामध्ये दिसतं. तब जाकर हम चलते हैं. आणि मग आम्ही चालतो. देखिए रात में जब हम आते हैं, पण रात्री जेव्हा आम्ही येतो, यहाँ पे कोई प्रकाश नहीं है, या ठिकाणी कुठलाही प्रकाश नाहीये, तब हम मोबाइल की टॉर्च लगाते हैं. त्यावेळेस आम्ही मोबाईलचा टॉर्च लावतो. क्यों लगाते हैं? का लावतो? हमें प्रकाश जेणेकरून आम्हाला दिसावं, दिखने के लिए. दिसावं. क्या दिखना है? काय कोई दिसायचं? पत्थर तो नहीं आ जाए. मध्ये दगड तर नाहीये, अगर पत्थर में ठेस आके मैं गिर ना जाऊं, कारण की मग त्या दगडाला ठेच लागून मी पडेन, या कोई सांप अगर बीच में पड़ा हो मुझे डस ना ले,
किंवा मग एखादा साप वगैरे असेल तर तुम्हाला डसेल, इसलिए हम प्रकाश को लगाते हैं। म्हणून आम्ही प्रकाश लावतो। और परमेश्वर का वचन प्रकाश है, देवाचं वचन प्रकाश वो आहे, हमें मार्ग में अगुवाई करता ते है, आमच्या मार्गामध्ये आम्हाला मार्गदर्शन हमें करतं, ठोकर लगने से बचाता है, आम्हाला ठेस लागल्यापासून वाचवतं जहरीला जानवर हमको डस ना ले इसलिए वो बचाता आणि है। विषारी प्राण्यांपासून की ते आम्हाला डसू नयेत पण त्यापासून जब वाचवतो। उजाला होता है आणि जेव्हा प्रकाश असतो तब हम किसी वस्तु टकराने से बच जाते हैं, तेव्हा आम्ही कुठल्याही वस्तूला धडकण्यापासून वाचतो, तब हम विषाली प्राणी से बच सकते हैं। तेव्हा आम्ही हे जे विषारी प्राणी आहेत त्यापासून वाचतो। यीशु स्वयं, यीशु खुद इस संसार की ज्योति है। येशू स्वतः या जगाची ज्योती आहे। यूहन्ना 8:12 में कहता है, योहान 8:12 सांगतो, यूहन्ना 8:12 कहता योहान है, 8:12 सांगतो, जगत की ज्योति मैं हूँ। या जगाचा प्रकाश मी यीशु आहे। मसीह कह रहा है कि संसार की ज्योति, जगत की ज्योति मैं हूँ, आणि परमेश्वर म्हणतो या जगाचा प्रकाश मी आहे और हमें इस जीवन में ज्योति की आवश्यकता आणि है। आम्हाला या जगामध्ये जगत असताना प्रकाशाची गरज आहे। और यीशु कौन है? येशू कोण आहे? ये प्रकाश है। हा प्रकाश आहे। ये यीशु आपके और मेरे लिए प्रकाश है। येशू तुमच्या आणि माझ्यासाठी प्रकाश आहे ये यीशु प्रकाश बनकर हमारे जीवन में आणि प्रवेश करना येशू चाहता है। प्रकाश बनून आमच्या जीवनामध्ये प्रवेश करू इच्छितो। क्यों? का? हम ठोकर लगने से बच जाएं। जेणेकरून आम्ही ठेस लागल्यापासून वाचावं। ये संसार जो अंधकार का राज्य है, हे जग जे अंधकाराचं राज्य आहे, ये संसार पूरा अंधकार से भरा हुआ है। हे जग संपूर्ण अंधकाराने भरलेलं आहे। कब ठोकर लग जाए हमें भी समझ में नहीं केव्हा आएगा। ठेस लागेल आम्हाला देखील कळणार नाही, अगर इससे बचना है पण आम्हाला त्यापासून वाचायचं आहे तो हमें प्रकाश की जरूरत है। तर आम्हाला प्रकाशाची ये गरज आहे। प्रकाश क्या है? आणि प्रकाश काय ये आहे? परमेश्वर का वचन हे है। देवाचं वचन अगर आहे। एक दिन लाइट ना आए तो हम कितना गड़बड़ करते हैं, आता एक दिवस लाईट गेली तर आम्ही किती गडबडून जातो, तो हम परेशान हो जाते हैं। आम्ही परेशान होतो। अगर एक दिन लाइट ना एक समझो हम अंधेरे में बैठे हैं, एक दिवस लाईट गेली आणि आम्ही अंधारात हम बसलोय ढूंढते हैं कहां से लाइट चली गई, आणि आम्ही शोधतो की कुठून का लाईट गेली हम जल्दी से जल्दी उसको लाने का प्रयत्न करते हैं। आणि आम्ही लवकरात लवकर ते आणण्याचा प्रयत्न करतो। क्यों? का? क्यों? का? क्योंकि हम जानते हैं कि हम लाइट के बिना नहीं जी सकते। कारण आम्हाला माहिती आहे की या लाईटी शिवाय आम्ही जगू शकत नाही। रात भर मच्छर काटते हैं, रात्रभर मच्छर चावतात, हम परेशान हो जाते हैं, आम्ही त्रस्त होतो, पंखा नहीं चलता, पंखा चालत हम नाही गर्मी आती है आणि गरम होतो तो हम परेशान हो जाते हैं, आणि आम्ही त्रस्त होतो, हमें लाइट की जरूरत होती है। आम्हाला लाईटीची गरज असते। अगर इस संसार में, इस अंधकार के राज्य में ये सांसारिक लाइट की जरूरत होती है तो आत्मिक राज्य में कितनी लाइट की जरूरत या होनी चाहिए? जगामध्ये आम्हाला लाईटीची गरज आहे, तर लक्षात घ्या आत्मिक जगतामध्ये देखील आम्हाला प्रकाशाची किती गरज आहे। हमें रोज लाइट चाहिए। रोज आम्हाला लाईट हवी। लाइट के बिना हमारा जीवन अस्त व्यस्त हो जाएगा। लाईटीशिवाय आमचं जीवन अस्ताव्यस्त होईल। आपके कंप्यूटर बंद हो जाएंगे, आपका सॉफ्टवेयर बंद हो जाएगा, आपका इंटरनेट बंद हो जाएगा। तुमचं कम्प्युटर बंद होऊन जाईल, तुमचं इंटरनेट बंद होऊन जाईल। आप देखिए एक दिन के लाइट अगर चली जाए तो कितना नुकसान होता है, तुम्ही पहा एक दिवस लाईट गेली तर किती नुकसान होतं और हम बेचैन हो जाते आणि हैं। आम्ही बेचैन होतो। अगर आत्मिक लाइट चली जाए तो कैसा होगा? आता आत्मिक लाईटच गेली तर कसं होईल? आप मोबाइल चार्ज नहीं कर पाओगे, मोबाईल चार्जच नाही करू शकणार, है ना, जिसकी जरूरत है। ज्याची गरज आहे। इसलिए अगर चार्ज रखना है खुद को आणि म्हणून स्वतःला जर चार्ज ठेवायचं तो आहे लाइट तो लगानी पड़ेगी तर भैया। मग लाईट लावावी लागेल। या 3 फेज की लगाओ या 1 फेज की लगाओ, 3 फेज असो 1 फेज असो लगानी पड़ेगी, लावावी तर लागेल, क्योंकि इसके द्वारा उजाला आएगा। कारण प्रकाश त्याच द्वारे आहे। और 3 फेज हो, 4 फेज हो, 5 फेज हो, हर एक फेज इसके अंदर मिलेगा। आणि कुठलाही फेज असो दे प्रत्येक फेज तुम्हाला यामध्ये दिसेल। ये गुरुवार को लाइट चली जाती है, गुरुवारी लाईट जाते और क्यों जाते हैं? कि काम करना पड़ता है, लाइट का काम का मेंटेनेंस करना पड़ता है। आणि का जाते तर लाईटीचे लोक ते मेंटेनन्स करतात। लेकिन ये इस बाइबल की जो ज्योति है ना, पण ह्या बायबलची जी ज्योती आहे ना ये कभी जाती नहीं, ही कधीच जात नाही, कभी जाएंगी नहीं। कधी नाही जाणार। 24 घंटे आपके लिए शुरू है, आणि 24 तास तुमच्यासाठी आहे। 24 घंटा। 24 तास इसको बटन दबाओ, याचं बटन दाबा उजियाला प्राप्त करो। आणि प्रकाश मिळवा। आपको मुझे जरूरत है। तुम्हाला मला गरज आहे। ये अंधकार का राज्य में हम जी रहे हैं। त्या अंधकाराच्या जगतात आम्ही जगत आहोत। कब शैतान आकर झड़प डालते हमें पता नहीं आणि चलेगा। कधी सैतान आमच्यावर झडप टाकेल आम्हाला कळणार देखील अगर इससे नाही। बचना है जर त्यापासून वाचायचे तो परमेश्वर की वाणी को, उसके लिखित वचन जो बाइबल है उसको पढ़ना तर है। परमेश्वराची वाणी जे त्याचं लिखित वचन जे ते समजून घ्यायचं। क्या करता है वचन? काय करतं हे वचन? क्या करती है ज्योति? ही ज्योती काय करते? भजन संहिता 119:38 और 119:98 वचन, आणि स्तोत्र संहिता 119 98 98 और 99 स्तोत्र संहिता 119 98 आणि 99। ये क्या करता है हे ज्योति? काय करती ज्योती? ये ज्योति क्या है? ज्योती काय आहे? परमेश्वर का वचन क्या है? परमेश्वराचं वचन काय आहे? ये हमें बुद्धि देती है, हे आम्हाला बुद्धी देते, ये बुद्धि हमें ज्ञान देते हैं। हे आम्हाला बुद्धी आणि ज्ञान देते। और ये क्या बुद्धि? ये परमेश्वर का वचन आपको इस
जीवन में बुद्धिमान बनाएगा। आणि परमेश्वराचं वचन तुम्हाला या जीवनामध्ये बुद्धिमान बनवेल। एक ही चीज है बुद्धिमान बनाने के लिए, एकच गोष्ट आहे बुद्धिमान बनवण्यासाठी, वो है परमेश्वर का वचन। ते आहे देवाचं वचन। सलमोन राजा ने बुद्धि मांगी प्रभु से, सलमोन राजाने देवाकडून बुद्धी मागितली। उसने कुछ वैभव नहीं लिया, त्याने कुठलाही वैभव नाही वो घेतलं। मांग सकता था, तो मागू शकत होता, मुझे धन दे, दौलत दे, वैभव दे, मला धन दौलत वैभव दे। लेकिन उसका मूल जो है ये धन को, वैभव को प्राप्त करने का जो मूल है ना, जड़ है ना, उसने उसको पकड़ लिया। पण हे धन आणि वैभव प्राप्त करून घेण्याचं जे मूळ आहे ना, ते त्याने वो पकडलं। क्या था? ते काय होतं? वो है बुद्धि। ते आहे बुद्धी। वो बुद्धि है। बुद्धी वो आहे। बुद्धि कहाँ से मिलेगी? आणि बुद्धी कुठून वो मिळेल? कोई यूनिवर्सिटी से नहीं मिलेगी, कोणत्या युनिव्हर्सिटीतून नाही मिळत। यूनिवर्सिटी से डिग्रियां मिलती हैं, युनिव्हर्सिटीमध्ये फक्त डिग्र्या मिळतात, लेकिन बुद्धि जो है परमेश्वर से मिलती है। पण बुद्धी ही परमेश्वराकडून मिळते। बुद्धि उत्तम ज्ञान प्रभु की ओर से है, उत्तम बुद्धी उत्तम ज्ञान प्रभूकडून आहे। और ये कोई डाबर च्यवनप्राश खाने से नहीं आता है, आणि डाबर च्यवनप्राश खाल्ल्याने ते काही येत नाही, ये परमेश्वर के वचन को पढ़ने से आता है, तर हे देवाचं वचन वाचण्याने येते, शीर्षासन करने से नहीं आता है, शीर्षासन करून येत नाही, ये प्रभु के वचन को पढ़ने से हे आता है। देवाचं वचन ऐकून वाचूनच येते। यहाँ पे लिखा है वो उसके अभिषेक को वो बुद्धिमान बनाएगा। आणि या ठिकाणी लिहिले त्याच्या अभिषिक्ताला तो बुद्धिमान यहाँ बनवेल, पे लिखा है वो बुद्धिमान बनाएगा। तो बुद्धिमान बनवेल। परमेश्वर का वचन जो है इस जीवन में बुद्धिमान बनाता है, परमेश्वराचं वचन या जीवनामध्ये आम्हाला बुद्धिमान बनवतं। इसलिए अपने बच्चों को भी आप बाइबल पढ़ना भी सिखाएं, आणि म्हणून आपल्या मुलांना देखील तुम्ही बायबल वाचणं आप शिकवा, खुद भी पढ़े और बच्चों को भी तुम्ही पढ़वाएं, स्वतः वाचा आणि लेकरांना देखील शिकवा। क्योंकि यही बात है, हमारे बच्चों को जो इस संसार का ज्ञान ले रहे हैं ना, उसको उस लेने के लिए प्रभु उनको बुद्धिमान कारण बनाएगा। हीच गोष्ट आहे, जे जगातलं ज्ञान आपले लेकर घेत आहे ते प्राप्त करण्यासाठी त्यांना बुद्धी प्राप्त होईल। सलमोन राजा ने उस बुद्धि को मांग लिया, सलमोन राजाने ती बुद्धी मागितली, और प्रभु ने दिया, प्रभूने दिली। और यीशु मसीह उसके बारे में कहता है, आणि येशू त्याच्या बाबतीमध्ये बोलतो, इस दुनिया का सबसे बुद्धिमान व्यक्ति या सोलोमन, जगातला सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती सलमोन आहे, उसके बाद में मैं हूँ। आणि त्याच्यानंतर मी आहे। बुद्धिमान कौन है? बुद्धिमान कोण आहे? सलमोन के बाद में कौन आया? सलमोन नंतर कोण आला? यीशु मसीह आया, येशू ख्रिस्त। और वो बुद्धि के भंडार यीशु मसीह के पास में है। आणि बुद्धीचे भांडार येशू ख्रिस्ताकडे आहेत। बहुत बार बोलते हैं लोग, मेरे बच्चे का दिमाग नहीं चलता है, बऱ्याचदा लोक म्हणतात माझ्या मुलाचं डोकंच चालत नाही। उसे क्या करना है? काय करायचंय? अपने बच्चे के सर पे हाथ रखिए आपल्या मुलाच्या डोक्यावरती हात और ये ठेवा वचन को क्लेम कर दीजिए, आणि वचन रिलीज करा, घोषणा कीजिए बच्चे के सर के ऊपर आणि बैठे। त्याच्या डोक्यावरती हात ठेवून वचनाची कबुली द्या, परमेश्वर उसको बुद्धि से भर देगा। परमेश्वर त्याला बुद्धीने इसलिए भरेल। प्रभु ने कहा, आणि म्हणून प्रभू म्हटला, जो इसको बुद्धि की कमी है ज्यांना बुद्धी नाहीये वो मुझसे मांगे। त्यांनी माझ्याकडे मागा। याकूब की पत्री में लिखा है, याकोबाच्या पत्रामध्ये लिहिलेलं पहला आहे, अध्याय 3 वचन में लिखा है, पहिला अध्याय 3 वचनात लिहिलेलं जिसको आहे, बुद्धि की कमी है जो ज्ञानाने उन्हा आहे मुझसे मांगे, आणि माझ्याकडून मैं उसे मागा, उदारता से दूंगा। मी त्याला उदारतेने देईन। किसके पास में बुद्धि के कौन देता है बुद्धि? कोण देतं बुद्धी? यीशु मसीह। येशू। यीशु के बुद्धि के भंडार है। येशूकडे बुद्धीचे भांडार आहेत। तो हमें क्या करना है? आम्हाला काय करायचंय? बुद्धिमान बनना है। बुद्धिमान बनायचं। बुद्धिमान कौन बनाएगा? बुद्धिमान कोण बनवेल? परमेश्वर के वचन बनाएगा। परमेश्वराचं वचन। और परमेश्वर का वचन, परमेश्वर हमसे बात करेगा उसके वचन के द्वारा। परमेश्वराचं वचनाच्या द्वारे परमेश्वर आमच्या संगती बोलेल और हमारे व्यापार में, हमारी नौकरी में, हमारे बिजनेस में मार्गदर्शन करेगा। आणि आमच्या व्यापारामध्ये, आमच्या व्यवसायामध्ये, आमच्या नोकरीमध्ये आमचं मार्गदर्शन करेल। परमेश्वर का वचन के द्वारा हमें मार्गदर्शन पा सकते हैं। परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे आम्ही मार्गदर्शन मिळू शकतो। कहां पर? कुठे? हमें हमारे परिवार में कैसा रहना, हमारे परिवार को कैसे चलाना है, हमारी नौकरी में कैसा रहना, व्यापार कैसा चलाना है, हर एक बात प्रभु के वचन में लिखा आम्ही है। कुटुंब कसं चालवायचं, कुटुंबामध्ये कसं राहायचं, व्यवसाय कसं चालवायचं, नोकरीमध्ये कसं वागायचं, हे प्रत्येक गोष्टी त्याच्या बुद्धीने मला मैं कळेल। आपको एक सच बात बताऊं, मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का? मैं हमेशा सच बात करता आणि हूं। मी नेहमी खरंच बोलतो, मैं आज ही बात कर रहा हूं। फक्त आजच बोलतो असं नाही। हर एक प्रश्नों का उत्तर, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, हर एक चीज का उत्तर प्रत्येक गोष्टीचं उत्तर इसके अंदर है, याच्यामध्ये आहे, इसके अंदर है, याच्यामध्ये आहे, इसके अंदर है। याच्यामध्ये आहे। हम लोगों को ढूंढते हैं, आम्ही लोकांना शोधतो, हम वकील को ढूंढते हैं। वकिलांना शोधतो। मैं ये नहीं कह रहा हूँ वकील मत मी ढूंढिए। असं नाही म्हणत वकील शोधू हम नका, डॉक्टर को ढूंढते हैं। डॉक्टरांना मैं शोधतो। ये नहीं कह रहा हूँ डॉक्टर को मत ढूंढिए, डॉक्टर शोधू नका असं म्हणत नाही, उनको भी प्रभु ने बुद्धि दी है, त्यांना देखील परमेश्वराने बुद्धी दिली आहे, प्रभु ने उनको ज्ञान दिया है, प्रभूने त्यांना ज्ञान दिलंय, अपने ज्ञान का उपयोग कर रहे हैं। आपल्या ज्ञानाचा ते उपयोग करत आहे। आपको और मुझे भी बनना है ज्ञानी, तुम्हाला आणि मला देखील ज्ञानी व्हायचंय। और इसके अंदर हर एक प्रश्न का उत्तर दिखा आणि है। याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं ऐसी आहे। कोई भी घटना, ऐसी कोई भी बात नहीं जो इसके बाइबल के अंदर नहीं दी अशी गई। कुठलीही घटना, अशी कुठलीही गोष्ट नाही जी या बायबल मध्ये लिहिली गेलेली नाहीये, क्योंकि ये परमेश्वर के आत्मा के द्वारा लिखा गया है। कारण हे परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे लिहिलं गेलेलं आहे। ये जीवित वचन है। हे जिवंत वचन आहे। यदि हम
वचन का निर्देश का पालन नहीं करेंगे जर आम्ही वचनाचं पालन केलं नाही तो हम आगे नहीं बढ़ पाएंगे। तर आम्ही पुढे जाऊ शकणार जो नाही। बाइबल में लिखा है जे बायबल मध्ये लिहिलेलं उसको आहे सिर्फ पढ़ना नहीं है, ते फक्त वाचायचं असं नाही, उसके निर्देशों का पालन करना, तर ते जे लिहिलेलं त्याच्यावरती आम्हाला चालायचंय, तब जाकर हम बुद्धिमान बनेंगे। तेव्हा कुठे जाऊन आम्ही बुद्धिमान बनू। और थोड़े से थोड़े में जो हम विश्वास योग्य अगर बनेंगे आणि आम्ही थोडक्यासाठी विश्वासयोग्य राहिलो इस बाइबल के अनुसार, या बायबल अनुसार, तो परमेश्वर बड़ी बड़ी बातें हमारे जीवन तर में करेगा। परमेश्वर मोठमोठ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडवेल। यदि हम परमेश्वर के वचन का पालन नहीं करते हैं पण जर आम्ही देवाच्या वचनाचं पालन केलं नाही तो हम बुद्धिमान नहीं बन तर पाएंगे, आम्ही बुद्धिमान होऊ क्योंकि शकणार लोग नाही। वचन तो बहुत सुनते हैं कारण लोक वचन तर खूप ऐकतात लेकिन उसके अनुसार करते नहीं है, पण त्याच्या अनुसार करत नाहीत। तब बुद्धिमान कैसे बनेंगे? मग बुद्धिमान कसे होणार? परमेश्वर इससे बात करता है, परमेश्वर आमच्यासाठी बोलतो, ये इससे बात करता है, याच्याद्वारे बोलतो। ये परमेश्वर का हृदय है, हे देवाचं हृदय आहे इसलिए इस हृदय को रोज समय निकालकर उस हृदय को जानना है। आणि म्हणून रोज वेळ काढून त्याचं हृदय जाणून घ्यायचंय। परमेश्वर उसके सेवकों को उसने रखा है परमेश्वराने त्याच्या सेवकांना ठेवलेलं आहे और उसके सेवकों को वचन देता आणि है त्याच्या सेवकांना तो वचन देतो कि वचन की सेवा करें, की ते वचनाची सेवा करतील। पास्टर के द्वारा, पाळकाच्या द्वारे, पासवानों के द्वारा, पाळकाच्या द्वारे, लीडर्स के द्वारा पुढाऱ्यांच्या द्वारे परमेश्वर बात करता है। परमेश्वर बोलतो इसलिए उनको भी सुनना है। आणि म्हणून आम्हाला त्यांचं देखील ऐकायचंय। वो क्या करते हैं? ते काय करतात? चरवाहे क्या करते हैं? लीडर्स क्या करते हैं? आणि हे जे मेंढपाळ आहेत, हे पुढारी आहेत, ते काय ये करतात? परमेश्वर की सुनते हैं हे देवाचं ऐकतात और वो वचनों की सेवा करते हैं। आणि ते वचनाची सेवा करतात। परमेश्वर से बात करता है, देव त्यांच्या संगती बोलतो वो वचन की सेवा आपके और मेरे बीच में करते हैं। आणि ते वचनाची सेवा ते तुमच्या आणि माझ्यामध्ये करतात। इसलिए हमारे जीवन में एक अच्छी कलीसिया का होना बहुत जरूरी है। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये एक चांगली मंडळी असणं गरजेचं आहे। एक पासवान होना जरूरी है, एक चांगला मेंढपाळ असणं गरजेचं एक आहे, अच्छे लीडर्स होना जरूरी है, एक चांगले पुढारी असणं गरजेचं आहे। हमारे जीवन के अंदर एक अच्छी कलीसिया, वचनों से भरी हुई कलीसिया को ढूंढना है। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये एक वचनाने भरलेली आणि चांगली मंडळी आम्हाला शोधायची, जो परमेश्वर के वचन को सिखाते जे हैं, देवाचं वचन शिकवतात, जो वचनों में निर्भर रहने के लिए कैसे रहा जाता है उसको सिखाते जे हैं। वचनावरती कसं अवलंबून राहायचं हे आम्हाला शिकवतात। इसलिए जब भी आपके लीडर, जब भी आपके पास्टर वचन सिखाते तो अपने मन को खुला रखना है। आणि म्हणून जेव्हा तुमचे पुढारी, तुमचे पास्टर तुम्हाला वचन शिकवतात तेव्हा तुमचं मन, विचार उघडे ठेवा। क्यों मैं कह रहा हूँ? का मी हे म्हणत आहे? अंतिम दिनों के अंदर परमेश्वर उसके पासवानों को खड़ा करेगा, शेवटच्या काळामध्ये परमेश्वर त्याच्या पाळकांना उभं करणार आहे, उसके लीडर्स को खड़ा करेगा। त्याच्या पुढाऱ्यांना उभं करणार आहे। किस लिए? कशासाठी? परमेश्वर के वचन को, ज्ञान को बांटने के लिए। परमेश्वराचं वचन, परमेश्वराचं ज्ञान वाटण्यासाठी। परमेश्वर का जो वचन है, जो भोजन रूपी, उसको खिलाने के लिए। परमेश्वराचं जे वचन भोजन रूपी आहे ते वाटण्यासाठी। और परमेश्वर के वचन को समझ प्राप्त इसलिए वो खड़ा करेगा, लीडर्स को खड़ा करेगा वचन आणि त्या पुढाऱ्यांना तो उभं करेल जेणेकरून ते देवाचं वचन वाटू शकतील। यिर्मयाह इसका 3 अध्याय 15 वचन में लिखा है। यिर्मयाह 3:15, यिर्मयाह की पुस्तक इसका 3 अध्याय 15 वचन। यिर्मयाह याचं 3 अध्याय 15 वचन। यहाँ परमेश्वर कह रहा है, या ठिकाणी परमेश्वर मैं म्हणतो, तुम्हें अपने मन के अनुकूल एक चरवाहा दूंगा, मी तुम्हाला तुमच्या मनाच्या अनुकूल असा एक मेंढपाळ देईन, जो तुम्हें ज्ञान और बुद्धि से तुम्हें चराएगा। जे तुम्हाला ज्ञान आणि बुद्धीने चारेल। परमेश्वर क्या करेगा? परमेश्वर काय करेल? लीडरशिप को खड़ा करेगा, पुढारी पण तयार जो करतील, वचन से भरे हुए हो। जे वचनांनी भरलेले आहेत। परमेश्वर कहता है, आणि परमेश्वर म्हणतो, मैं अपने मन के अनुकूल चरवाहा दूंगा। मी तुम्हाला माझ्या मनाच्या अनुकूल असा एक मेंढपाळ देईन। देखिए परमेश्वर लीडरशिप चरवाहा देता है। पहा, परमेश्वर चरवाहा जे मेंढपाळ आहे ते देतो, पुढारी देतो। क्यों देता है? का देतो? वो ज्ञान और बुद्धि से लोगों को चराए, जेणेकरून त्यांनी ज्ञान आणि बुद्धीने लोकांचा सेवा करायची, जो सेवा करावी। परमेश्वर के जन हैं, जे परमेश्वराचे लोक आहेत, वो आपके जीवन में निर्देश देंगे, ते येऊन तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मार्गदर्शन वो करतील, आपको उत्तम व्यक्ति बनाएंगे, ते तुम्हाला उत्तम व्यक्ती बनवतील, वो उत्तम मार्गदर्शन आपको करेंगे। ते तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील। और आपको मार्गदर्शन चाहिए आणि जर तुम्हाला मार्गदर्शन हवे जीवन के किसी भी क्षेत्र में, जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात, अपने लीडर को संपर्क कीजिए, तर आपल्या पुढाऱ्याला संपर्क करा, अपने पासवान को संपर्क कीजिए, आपल्या मेंढपाळाला संपर्क करा। वो आपको बताएगा किस प्रकार आगे जाएं, आणि तो तुम्हाला सांगेल कशा प्रकारे पुढे जावं। और बाइबल के अनुसार हमें लीडरशिप के अधीन रहना है। आणि बायबल अनुसार आम्हाला पुढाऱ्यांच्या अधीन राहायचंय। इब्री इसका 13 अध्याय 17 वचन। इब्री याचा 13 अध्याय 17 वचन। हमें पुढारियों के अधीन रहना है, आम्हाला पुढाऱ्यांच्या अधीन राहायचंय। अपने चरवाहा की वाणी को सुने, आपल्या मेंढपाळाच्या वाणीला ऐका, अपने जो हमें सिखाया जाता है वो वाणी को हम सुने, आणि जे काही शिकवलं जातं ते वाणी आम्ही ऐकावी। जब हम चरवाहे की सुनते हैं, जेव्हा आम्ही मेंढपाळांना ऐकतो, हमारे जीवन में आशीष पाएंगे, आमच्या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद मिळेल। और यीशु ने खुद कहा, येशू स्वतः म्हटला, पतरस को उसने कहा, पेत्राला म्हटला, मेरी भेड़ों को चरा, माझे मेंढर चार, मेरी भेड़ों को चरा। माझे मेंढर
मेंढर चार, मेरी भेड़ों को चरा। माझे मेंढर चार. यूहन्ना 21:7 में लिखा है, योहान 21:7 मध्ये 21:17 में लिखा है, 21:17 मध्ये लिहिलेलं आहे, 21:17 में लिखा है। 21:17 मध्ये उसने लिहिलेलं आहे. पतरस को कहा, आणि पेत्राला मेरी म्हटलं भेड़ों को चरा, माझे मेंढर मेरी चार, भेड़ों को चरा। माझी मेंढर चार. परमेश्वर उसके चरवाहों के द्वारा बात करता है। परमेश्वर त्याच्या मेंढपाळांच्या द्वारे बोलतो चरवा जब वचन बात करता आणि है, म्हणून मेंढपाळ जेव्हा वचनाच्या द्वारे वो बोलतो ज्योति के समान आता है। ते ज्योती समान येतं, वो हमें समझ और बुद्धि देता जे है, आम्हाला समज आणि बुद्धी वो देतं हमें अगुवाई करता है। आणि तो आमचं मार्गदर्शन बहुत बार करतो. आपने देखा होगा, बऱ्याचदा आम्ही पाहिलं जब असेल, पासवान या कोई लीडर आकर वचन सिखाता जेव्हा है एखादा मेंढपाळ किंवा पुढारी तुम्हाला वचन शिकवतो, तो दिल को छूता है, जे आपल्या हृदयाला स्पर्श दिल को करतं फाड़ता है, आणि माणसं हृदय फाडतं, दिल को चीरता है, आमचं हृदय चिरतं और ऐसा लगता है कि ये तो मेरे लिए आणि था। असं वाटतं की अरे हे तर माझ्यासाठी होतं. परमेश्वर क्या कर रहा है? परमेश्वर काय उस करत आहे? लीडरशिप के द्वारा, उस चरवा के द्वारा हमसे बात कर रहा त्या है। पुढाऱ्याच्या द्वारे, त्या मेंढपाळाच्या द्वारे तुमच्या संगती बोलत आहे. बहुत बार आपने सुना होगा, बऱ्याच तुम्ही ऐकलं असेल, मेरे को देख के पास्टर आज बात किया है, मला बघूनच पाळक बोललाय आज मुझे देखकर उसने आज मुझे पकड़ लिया उन्होंने, आणि मला बघूनच त्याने आज मला पकडलंय और वो लगता है आणि ते लागतं मेरी तरफ देखकर उन्होंने बोला है, आणि माझ्याकडे बघून ते बोलले. आज मुझे निशाना बनाया आज है, त्यांनी मला निशाणा केलंय. हमेशा मुझे दोष देते रहते नेहमी हैं। मला दोष देत राहतात. जब तक तू स्वीकार नहीं करेगा तब तक दोष ही आ जाएगा, जोपर्यंत स्वीकार करत नाही ना तोपर्यंत दोष येत राहील जब तक तो खाता रहेगा तेरे दिल को। आणि तेपर्यंत तुझं मन खात राहील. और पास्टर किसको देखकर बात नहीं करता, पाळक कधी कुणाला बघून बोलत जो नाही. प्रभू के चरणों में जाता है। जो परमेश्वराच्या चरणाजवळ जातो. कल हमने लेडीज मीटिंग लिया, काल या ठिकाणी लेडीज मीटिंग होती बहुत सुंदर रीति से प्रभु ने आशीषित किया, आणि खूप सुंदर रीते परमेश्वरने आशीर्वादित केलं. सब बहनों के लिए धन्यवाद। सर्व बहिणींसाठी धन्यवाद. मैं एक हफ्ते से तैयारी कर रहा था इसका, आणि मी एक आठवड्यापासून या गोष्टीसाठी तयारी लेकिन करत होतो. सडनली शुक्रवार रात को 12 बजे के बाद में प्रभु ने सडनली एक वर्ड दिया, आणि शुक्रवारी रात्री 12 वाजता परमेश्वराने अचानक एक वचन माझ्या मनामध्ये टाकलं वो था अकेलापन, आणि तो शब्द होता, सिर्फ अकेलापन। तो शब्द होता एकटेपना. मैं दूसरी तैयारी कर रहा था, मी तयारी दुसरी करत होतो, लेकिन अकेलापन शब्द दिया, पण शब्द दिला एकटेपना. इससे बात करना है तुझे, की तू इस हा वर्ड शब्द घेऊन तू बोल. तो मैं एकदम अच्छा, मैं प्रभु कहाँ अभी रात को तैयारी करूं मैं, आणि मी म्हटलं आता एवढं रात्रीचं मी कुठं तयारी करत बसू. मेरे से अभी तैयारी नहीं होगा, मैं थक गया हूँ। आता मी थकलो, माझ्याकडून आता पुढची तयारी होत नाही. अच्छा तू थक गया, अच्छा तू थकला का? तो सो जा अभी, तू अभी जा, झोप मग आता. तेरे को देखता हूँ मी बघतो. नहीं प्रभु, नहीं प्रभु, नाही. मैं घुटने पे गया मी गुडघ्यावर गेलो और मैं तैयारी करना शुरू की। आणि मी तयारी करायला प्रभु सुरुवात बात करता रहा, प्रभू बोलत राहिला, मैं लिखता रहा, मी लिहित राहिलो. मैं बोलता रहा, प्रभू बोलत राहिला, मैं लिखता रहा। मी लिहित राहिलो. और जब हम कल बात किया उससे, आणि जेव्हा त्या शब्दाच्या द्वारे मी बोललो, बहुत सारी स्त्रियों को वो टच हुआ, बऱ्याचशा स्त्रियांना त्याचा स्पर्श झाला. अकेलेपन की भावना में हम जीते हैं, आम्ही बऱ्याचदा एकटेपणाच्या भावनेमध्ये सब कुछ होने के बावजूद भी हम कभी कभी अकेला महसूस करते आणि हैं। सगळं असून देखील बऱ्याचदा आमच्या मनामध्ये एकटेपणाची भावना येते उस विषय को लेकर हम आगे आणि तो बढ़े, विषय घेऊन आम्ही पुढे गेलो. परमेश्वर बात करता है, परमेश्वर बोलतो. इसलिए मैं पहले ही अब प्रार्थना करवा लेता हूँ। आणि म्हणून मी अगोदरच प्रार्थना करवून घेतो. आज मुझे प्रभु का वचन सिखाया जाएगा, आज मला देवाचं वचन शिकवलं जाईल. वो प्रबल है, वो जीवित है, दुधारी तलवार से भी तीक्ष्ण है। आणि ते प्रबळ आहे, ते जिवंत आहे आणि दुधारी तलवारेपेक्षा तीक्ष्ण मैं आहे. तैयार हूँ वचन को स्वीकार करने मी के। तयार आहे वचन स्वीकारण्यासाठी. ये क्यों कहता हूँ? मी का म्हणतो? इसके पीछे कारण है, याच्या मागे कारण आहे, क्योंकि आज वचन फाड़ेगा, कारण वचन फाडणार आहे, आज वचन लगेगा, आज वचन लागणार आज आहे, वचन ऑपरेशन करेगा। आज वचन ऑपरेशन करेल. तो ये मत कहिए मग हे नका म्हणू मुझे देखकर टार्गेट किया गया, मला बघूनच टार्गेट केलं. नेहमीच मला बोलतात पुढचे रविवारी येणार नाही, मी दुसरी मंडळी बघेल जहाँ पे सिर्फ उत्तेजन और भविष्यवाणी दी जाती है। ज्या ठिकाणी फक्त प्रोत्साहन आणि भविष्यवाणी दिली जाते. प्रभु का वचन मारता भी है, प्रभूचं वचन मारतो पण, प्रभु का वचन जखम भी देता है, परमेश्वराचं वचन जखम पण देतं चंगाई भी देता है। आणि बरं पण करतं. क्यों मालूम है? का माहितीये का? खुदा प्यार करता है हमसे, परमेश्वर आमच्यावरती प्रेम इस करतो अंधकार के राज्य में कैसे जीना है ना वो सिखाता है। आणि या अंधकारांच्या जगतामध्ये कसं जगायचंय ना तो आम्हाला शिकवतो. इसलिए हमारे जीवन में अभी गाना गाया, तेरा नाम सबसे ऊंचा रहे। आता आपण गीत गायला तुझं नाव सगळ्यात उंच असावं. प्रभु तेरा नाम सबसे ऊंचा रहे। तेरा नाम सबसे ऊंचा रहे. जब वचन को ऊंचा करेंगे तो उसका नाम अपना ऊंचा होगा। जेव्हा वचनला उंच करू ना तेव्हा त्याचं नाव आपोआप उंच होईल. प्रभु ने कहा मेरे नाम से ज्यादा मैंने मेरे वचन को महत्व दिया है। परमेश्वर म्हणतो माझ्या नावापेक्षा अधिक मी माझ्या वचनाला महत्व दिलंय. भजन संहिता में लिखा है, स्तोत्र संहितामध्ये लिहिलंय, मेरे नाम से ज्यादा मैंने वचन को महत्व दिया मी है। माझ्या नावापेक्षा वचनाला अधिक महत्व दिलंय. हम प्रार्थना करते हैं ना, आम्ही प्रार्थना करतो ना, प्रभु वचन पाठो, प्रभू वचन पाठव, त्याला चंगाई दे, आरोग्य दे. प्रभु वचन भेजता है, प्रभू वचन पाठवतो. तो लगता है तो लगने दो, म्हणून लागलं तर लागू द्यात. हम बोलते ना चंगाई के लिए प्रभु वचन को भेज दे। आम्ही आरोग्यासाठी म्हणतो ना प्रभू वचन पाठव. तेरा वचन
काम करने विफल नहीं आता, मतलब जो काम करके ही वापस आता है। तुझं वचन काम केल्याशिवाय परत येत नाही. जब प्रभु का वचन आता है जेव्हा प्रभूचं वचन तो येतं काम ही करता है, कामच करतो, लगता है दिल को, लागतं. क्योंकि प्रभु के आत्मा के द्वारा ये वचन लिखा गया है। कारण परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे हे वचन लिहिलं गेलेलं आहे. ये शब्द मरे हुए नहीं है, हे शब्द मेलेले नाही, ये जिंदा है, हे जिवंत आहेत, ये आत्मा है। हे आत्मा आहे. आत्मा कभी मरती नहीं, आत्मा कधी मरत नाही, आत्मा मरता नहीं है, आत्मा नाही मरत. ये प्रभु का वचन आत्मा है, हे देवाचं वचन आत्मा ये आहे, उसका हृदय है, हे तुझं त्याचं हृदय आहे ये कभी ये जीवन देता है। आणि हे जीवनच देतं. और प्रभु की इस बाइबल के द्वारा प्रभु बात करता है, आणि प्रभू त्याच्या बायबलच्या द्वारे आमच्या संगती बोलतो, इसके सेवकों के द्वारा बात करता है। त्याच्या सेवकांच्या द्वारे आमच्या संगती बोलतो. यदि हम एक भेड़ हैं, हम भेड़ हैं, आम्ही जर मेंढरा आहोत, हमें भेड़ की उपमा दी है, आम्हाला जर मेंढराची उपमा दिली गेलेली हम आहे, चरवाह की सुनना है। तर आम्हाला मेंढपाळाचं इसलिए यीशु ऐकायचं. ने कहा, आणि म्हणून येशू म्हणतो, मेरी भेड़ मेरी सुनती है, माझे मेंढर माझं ऐकतील, वो मेरे पीछे आती ते है। माझ्या मागे येतात. हमें वही करना है, आणि आम्हाला तेच करायचंय. हमें प्रभु के पीछे चलना है, आम्हाला प्रभूच्या मागे किसी जायचंय, व्यक्ति के पीछे नहीं है, किसी व्यक्ति के पीछे नहीं, कुठल्या व्यक्तीच्या मागे नाही, हमें प्रभु के पीछे जाना तर है। आम्हाला प्रभूच्या मागे जायचंय. ये पवित्र शास्त्र प्रभु की वाणी है, जिसके द्वारा प्रभु हमसे बात ही करेगा। पवित्र शास्त्र प्रभूची वाणी आहे, ज्याच्याद्वारे परमेश्वर आमच्या संगती बोलतो. आपको अनुभव आया होगा, तुम्हाला अनुभव आला असेल, जब आप बाइबल को पढ़ते हैं जेव्हा आम्ही बायबल वाचतो तो ऐसा लगता है कि ये तो मुझसे बात कर रहा है, असं वाटतं की हे तर माझ्याशी बोलतंय, और ये तो कल मेरे साथ में घटना हुई, आणि हे कालच तर माझ्या बरोबर ये तो घडलं, सुबह मेरे साथ में घटना हुई। हे सकाळीच माझ्या बरोबर घडलं. तो परमेश्वर में बात कर रहा है। परमेश्वर आमच्या संगती बोलतोय. हमारा परमेश्वर शांत वाणी के द्वारा बात करता है। आमचा परमेश्वर शांत वाणीच्या द्वारे बोलतो. इस दुनिया में बहुत सारी गड़बड़ियां हैं, या जगामध्ये खूप गडबड आहे, बहुत सारी आवाजें हैं, खूप आवाज आहे, काम का बोझ है, कामाचं ओझ आहे, लोगों की आवाजें हैं। लोकांचे आवाज आहेत. उसमें सब में से निकल कर है ना, थोड़ी देर शांत आकर 15 मिनट 20 मिनट आधा घंटा आप बैठ जाए। त्या सर्वांमधून निघून शांत वेळेमध्ये 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास आम्ही शांत बसूया और खुदा से कहे, आणि देवाला म्हणूयात, प्रभु तेरे हृदय से बात कर, प्रभू तू माझ्या हृदयासंगती बोल, तेरे हृदय मुझे समझने दे, आणि तुझं हृदय मला समजू दे. और आप बाइबल को पढ़े, बाइबल को पढ़े। आणि आम्ही बायबल वाचूया. बाइबल को ऐसा नहीं पढ़ना है, बायबल असं नाही वाचायचं, प्रभु मुझसे बात कर, बीच में से खोल दिया, अरे हाँ प्रभु का वचन। प्रभू माझ्या संगती बोल, माझ्या संगती बोल म्हणून मधूनच काढलं काहीतरी नाही वाचलं असं नाही. तो इसको सीक्वेंस से पढ़े, इसको त्याला आपण पहिल्यापासून वाचूया, हम पूरा पढ़े बाइबल को, पूर्ण वाचूया. मैं भी करता था इस बात को, मी पण करायचो असं. बाइबल पढ़ने में थोड़ा कंटाला आता था, बायबल बसायचा कंटाळा यायचा. सुबह सुबह उठते थे, सकाळी उठायचो, प्रभु बात कर, प्रभु बात कर, प्रभु बात कर, प्रभु बात कर, और बीच में खोल देते थे उसको। प्रभू बोल, प्रभू बोल, प्रभू बोल म्हणून मधूनच उघडायचो. पहला वचन पढ़ लिया, पहिलं वचन वाचलं, प्रभु बात कर दिया, प्रभू तू बोलला, और उसको रख दिया, झालं, ठेवून और दिलं, चले गए। आणि चालले गेलो. हम बहुत आजकल का जो जमाना है ना, फास्ट फूड जमाना है, फास्ट जमाना। आजकालचं जे जग आहे ना, फास्ट फूडचं जग आहे. आप एक क्लिक कर दीजिए, आपको बिरयानी खानी है, तुम्हाला बिर्याणी खायची, आप क्लिक कीजिए, वो कुछ होता है ना, वो जोमोटो या कोई ऐप पे, आणि ऍप वर तुम्ही क्लिक करा, 20 मिनट के अंदर बिरयानी पे घर पे, आणि 20 मिनिटात बिर्याणी घरी. अगर 25 मिनट हो गए आणि 25 मिनिटं झाले फ्री देकर जाएगा, फुकट देऊन जाईल. क्योंकि उसको टाइम का मालूम है ना, फास्ट, की त्याला टाइम माहिती ना, क्योंकि फास्ट हमने फास्ट मंगाया। लवकर मागवलंय आम्ही. आज इंसान को भी ना फास्ट की जरूरत हो, आज 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 मनुष्याला पण सगळं फास्ट पाहिजे, एकदम जल्दी चाहिए सब, एकदम लवकर पाहिजे सगळं. ऐड भी देने लगे हैं अभी, आता ऍड पण द्यायला लागले. 2 मिनट मम्मी भूख लगी, 2 मिनट मैगी तैयार, आणि 2 मिनिटात मॅगी तयार. देखिए ऐड भी वैसे फास्ट, एकदम जो भी जल्दी जल्दी खिलाओ, आणि ऍड पण तसे सगळे फास्ट, लवकर आहे, पटापटा चारा. ये जमाना ही फास्ट है, हे सगळं हे जे जग आहे ते फास्ट तो झालं. उसके साथ भी मसीह लोग भी फास्ट हो गए, आणि म्हणून जे ख्रिस्ती लोक आहे ते पण फार फास्ट झाले. बस कैलेंडर के वचन पढ़ा हो गया। आणि एक मधलं वचन वाचन झालं. आज कितनी तारीख है? आज किती तारीख आहे? 12 है ना, 11 तारीख। अब मैं एक दिन आगे चला गया, 11 तारीख है आज, मैं भी फास्ट चला गया, देखिएगा आज 11 तारीख है, आज 11 तारीख आहे. प्रभु बात कर, प्रभु बात कर, प्रभु बात कर, कैलेंडर के पास आ गए, आणि प्रभू बोल, प्रभू बोल. 11 आज 11 तारीख है, आज 11 तारीख आहे ना. वचन को पढ़ लिया, वचन वाचलं, लग गया प्रभु, आणि प्रभू मला लागलं. प्रभु आज दिन भर सुरक्षित रख, प्रभु आज सब कुछ दे दे, हो गया. प्रभू आज दिवसभर सुरक्षित ठेव, सगळं दे, आणि झालं. सीढ़ी से नीचे उतरा,
शिडीवरून खाली उतरला अब भैया आज बाइबल पढ़ा? आणि वाचलं का आज बायबल? हाँ बाइबल पढ़ा ना? हा वाचलं ना. क्या पढ़ा? काय वाचलं? आज 11 तारीख है, मतलब पढ़ा तो था लेकिन समझ में नहीं आया क्या था. आज 11 तारीख आहे, तेच वचन वाचलं पण कळालं नाही काय होतं ते. कौन सी शांतवाणी थी समझ में नहीं आई. कोणतं शांतवाणी होती कळाली नाही. हाँ बीबी बोलली होती संध्याकाळी भाजी आणते आहे. आणि बायको म्हटली संध्याकाळी भाजी, ते लक्षात आहे. नहीं वो तो ध्यान में रखना चाहिए, ते लक्षात पण ठेवायला पाहिजे, वो जरूरी है. गरजेचं आहे. लेकिन हम फास्ट बनते जा रहे पण हैं. आम्ही फार फास्ट झालोय. हम मसीह लोग भी ना आम्ही ख्रिस्ती लोक बहुत फास्ट जा रहे हैं. खूप खूप फास्ट चाललोय. हमें थोड़ा रुकना है. थोडं थांबायचं. आधा घंटा अर्धा तास. खुदा प्रभू तेरी वाणी के द्वारा बात कर. तुझ्या वाणीच्या द्वारे बोल. ये अंधकार का राज्य है, हे अंधकाराचं राज्य आहे. इसमें हमें जीवन ज्योति चाहिए, याच्यामध्ये आम्हाला जीवन ज्योती पाहिजे, हमें प्रकाश चाहिए. आम्हाला प्रकाश हवाय. कहाँ मिलेगा? कुठे मिळेल? प्रभु के वचन. देवाच्या वचनाच्या द्वारे. प्रभु उसके बाइबल से बात करना चाहता है. प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे बोलू इच्छितो. क्या हम तैयार हैं? आम्ही तयार आहोत का? रोज एक समय निकालना है. रोज वेळ काढायची. एक निर्धारित समय, एक वेळ निश्चित करायची. एक निर्धारित समय निकालना. एक निश्चित वेळ. यही संभालेगा सर हमें. आकाश और पृथ्वी टल जाएंगे, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, मेरा वचन नहीं टलेगा. पण माझं वचन कधीच टळणार नाही. जो टलेगा नहीं, जे टळणार नाही उसी में आगे बढ़ना है. त्याच्यामध्येच पुढे जायचं. सब जब टल जाएगा, जो सब टल जाएगा, आणि जेव्हा सगळं ढळून जाईल हमें उसमें चलना नहीं है. ते आज त्यात- इस दुनिया में देखो बड़े बड़े टावर्स, बड़े बड़े सब कुछ बना है, वैभवशाली कुछ अंबुजा सीमेंट से बना दिए हैं. आणि आम्ही मोठमोठे टावर बनवले, सगळे अंबुजा सिमेंटने बनवलंय. हम ऐड भी देखते हैं, धड़क मारा हाथी गिर गया लेकिन सिर्फ वो दीवार नहीं गिरी. ऍड पण बघतो आम्ही सिमेंटची. इतने जबरदस्त टेक्नोलॉजी आ गई है. आणि फार एकदम. देखिए जब भूकंप आता है ना पण जेव्हा भूकंप येतो ना, अंबुजा सीमेंट चलता है, अंबुजा सिमेंट चालत ना नाही कौन सा बिरला शक्ति चलती है. आणि कुठलंही बिर्ला शक्ती चालत नाही. धड़ाधड़ नीचे गिर जाए, आणि धडाधड ते खाली पडेल. लेकिन एक ही चीज नहीं गिरेगी, पण एकच गोष्ट जी पडणार नाही, प्रभु का वचन, प्रभूचं वचन, खुदा का वचन. देवाचं वचन. खुदा का वचन कभी नहीं गिरेगा, देवाचं वचन कधीच पडणार नाही. उसकी बिंदु भी नहीं गिरेगी. त्याचे छोटासा बिंदू पण पडणार नाही. तो सोचे कितना शक्तिशाली है वो. मग विचार करा किती शक्तिशाली आहे तो. भूकंप भी उसको कुछ बिगाड़ नहीं सकते. भूकंप पण त्याचं काही बिघडू शकणार नाही. जिसमें इतनी ताकत है ना, त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे ना, वो हमें जब हम पढ़ेंगे ना, जेव्हा आम्ही ते वाचू ना, वो ताकत हमें ते देगा. ताकद आम्हाला तो देईल. आज पूरा संसार ना निराशाओं में है. आज संपूर्ण जग हे निराशेमध्ये आहे. ये अलग अलग चीजें जो देख रहे हैं, कोरोना वायरस और वगैरह वगैरह, जो निराशा में है आणि लोग. हे कोरोना व्हायरस आणि वेगवेगळ्या गोष्टींमुळे लोक काय झालेत, निराशेमध्ये झाले. आशा नहीं रह गई. त्यांच्यामध्ये आशा उरलेली आज नाही. सबसे ज्यादा आत्महत्या इन दिनों में हुआ है. आज सगळ्यात जास्त आत्महत्या या काळामध्ये झालेल्या आहेत. क्यों मालूम है? का माहितीये का? निराशाओं में, निराशेमध्ये, अकेलेपन में. एकटेपणामध्ये. अब क्या होगा उन्हें समझ नहीं आ रहा है. आता काय होईल आम्हाला कळत नाही. परिवारों ने आत्महत्या कर ली है. कुटुंबाच्या कुटुंबांनी मिळून जब आत्महत्या इस केली. न्यूज को पढ़ते तो दिल फटता है. आणि जेव्हा अशा बातम्या ऐकतो तेव्हा हृदय फाटतं. हम प्रार्थना करते हैं प्रभु ऐसे लोगों से मिला हमें. आणि आम्ही प्रार्थना करतो प्रभू अशा लोकांची भेट घडव. क्योंकि एक ही चीज है जो बचाएगी, एकच गोष्ट जी वाचवेल, वो है आशा. आणि ती आहे वो आशा. आशा कहाँ पर है? आणि ती आशा कुठे? प्रभु के वचन में, देवाच्या वचनामध्ये. खुदा के वचन. देवाच्या वचनामध्ये ये वचन आशा देता है. हे वचन आशा देतं. तो हम पढ़े इसको, हे वाचूया आपण. तब मजबूत होंगे हम. तब मजबूत होंगे हम. तेव्हा आम्ही मजबूत होऊ. परमेश्वर उसके वचन के द्वारा बात करता है. परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे बोलतो. दूसरी बात, दुसरी गोष्ट, पवित्र आत्मा की वाणी को सुनना है. पवित्र आत्म्याची वाणी ऐकायची आहे. दूसरी वाणी है दुसरी वाणी, पवित्र आत्मा की वाणी. पवित्र आत्म्याची वाणी. पवित्र आत्मा की वाणी अत्यंत महत्वपूर्ण है, पवित्र आत्म्याची वाणी अतिशय महत्वपूर्ण आहे, जिसे हमें सुनना है, जे आम्हाला ऐकायची आहे, जो सुनने की आवश्यकता है. जी ऐकायची गरज आहे. पवित्र आत्मा परमेश्वर के मन को बोलता है. पवित्र आत्मा परमेश्वराचं मन बोलतो. यूहन्ना इसका 16 अध्याय और 13 वचन, योहान 16:13 वो कहता है, तो म्हणतो, वो अपनी ओर से नहीं कहता, तो स्वतःहून बोलत नाही, जो सुनता है जे तो ऐकतो वही कहता है. तोच बोलतो. वो क्या सुनता तो है? काय ऐकतो? परमेश्वर का मन सुनता है देवाचं मन और ऐकतो वो हम तक पहुंचाता आणि ते है. तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आत्मा, पवित्र आत्मा
परमेश्वर की मन की बातों को बोलता है। आत्मा, पवित्र आत्मा परमेश्वराच्या मनाच्या गोष्टी बोलतो. पवित्र आत्मा वर्तमान योजनाओं को बताता है। पवित्र आत्मा वर्तमान योजनांच्या बाबतीमध्ये सांगतो. इसलिए हमें ज्योतिषों के पास जाने की जरूरत आणि नहीं है। म्हणून आम्हाला कुठल्याही ज्योतिषांकडे जायची हमें गरज नाही. भविष्य बताने वालों के पास में जाने की आणि जरूरत नहीं है। भविष्य सांगणाऱ्यांकडे जायची गरज नाही. बहुत बार तारों से लोग संपर्क करते हैं उनके वर्तमान भविष्य को जानने के लिए। बरेचसे लोक ताऱ्यांशी संपर्क करतात त्यांचं वर्तमान किंवा भविष्य जाणून घेण्यासाठी. इसे करने की जरूरत नहीं है। असं करायची गरज नाही. पवित्र आत्मा आने वाली बातों को हमारे सामने रखकर बताएगा कि क्या होने वाला है। परमेश्वर पवित्र आत्मा येणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगेल की पुढे काय होणार आहे. पवित्र आत्मा हर समय कार्य करता है। पवित्र आत्मा प्रत्येक क्षणी कार्य तो करतो. हम हर समय बात करता आणि है। तो प्रत्येक क्षणी बोलतो. इसलिए हमारा कर्तव्य यह है कि आणि पवित्र आत्मा की वाणी को सुनने के लिए तत्पर रहें। आमचं कर्तव्य हे आहे की पवित्र आत्म्याची वाणी ऐकण्यासाठी आम्ही तत्पर असावं. वाणी को सुनने के लिए कैसे सुना जाए इसको सीखें। आणि ती वाणी कशी ऐकावी हे आम्ही शिकून घ्यावं. और ये वाणी दूसरी वाणियों से अलग है। आणि ही जी वाणी आहे इतर वाण्यांपेक्षा वेगळी आहे. पवित्र आत्मा प्राण शरीर से बोलने को भी चुन सकता है। पवित्र आत्मा प्राण से भी बात कर सकता है, शरीर से भी बात कर सकता है। पवित्र आत्मा प्राण किंवा शरीर या दोन्हीशी जो द्वारे बोलू शकतो. बाइबल सिखाती है, बायबल शिकवतो वो अलग अलग तरीके से बात करता की है, तो निरनिराळ्या तऱ्हेने बोलतो. लेकिन वो सीधा आत्मा के द्वारा बात करता पण है। तो सरळ आत्म्याच्या द्वारे बोलतो. जब पवित्र आत्मा आपके मन से बात करता जेव्हा है, पवित्र आत्मा तुमच्या मनासंगती बोलतो थोड़ा वो अलग तरीके से बात करेगा। थोडा वेगळ्या प्रकारे बोलतो. वो अलग तरीके से कैसे बात करेगा आणि वेगळ्या तऱ्हेने कसं बोलतो. गलती का रसपत्र 4 अध्याय 6 वचन, गलती का रसपत्र याचा 4 अध्याय 6 वचन, गलातियस की 4 अध्याय 6 वचन में लिखा है। गलती 4:6 वो वहां पे वो हृदय से बात करेगा, तो हृदयातून बोलेल. वो अंदरूनी अंदर से बात करेगा, तो आतून बोलेल. पवित्र आत्मा आपकी आत्मा के द्वारा बात करेगा। पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याच्या द्वारे बोलेल. इसे सुनने के योग्य हम बने, ते ऐकण्याच्या योग्यतेचं आम्ही व्हावं. इसे अंदरूनी वाणी को बोलना कहते हैं। आणि त्याला आतली वाणी ऐकणं असं म्हणतात. कभी कभी आपने देखा है, कधी कधी आपण पाहिलं आपको अंदर से आवाज आती है, तुम्हाला आतून आवाज येते आपको बेचैन कर देती है, आणि ते तुम्हाला बेचैन उस करते. व्यक्ति के लिए प्रार्थना कर, या व्यक्तीसाठी उस प्रार्थना कर, परिस्थिति के लिए प्रार्थना कर, त्या परिस्थितीसाठी प्रार्थना कर. अंदर से कुछ होता है, आणि आतून काहीतरी होतं. मतलब अंदर से बात कर रहा है पवित्र आत्मा। आणि आतून बोलतोय पवित्र आत्मा. पवित्र आत्मा अंदर से आपको मार्गदर्शन आणि करेगा, पवित्र आत्मा आतून तुम्हाला मार्गदर्शन जैसे जो करेल. पौलुस को किया। जसं पौलाला केलं. आप प्रेषित 27 अध्याय 9 से 11 वचन अगर पढ़ते हैं, आणि प्रेषित 27:9-11 जर तुम्ही वाचलं, वहां परमेश्वर ने पौलुस को बता दिया त्या था, ठिकाणी परमेश्वराने पौलाला सांगितलं होतं. पवित्र आत्मा ने उसकी आत्मा से बोल दिया था पवित्र आत्माने त्याच्या आत्म्याला सांगून टाकलं कि होतं उसकी आगे की यात्रा में क्या होने की वाला है। त्याच्या पुढच्या यात्रेमध्ये काय घडणार आहे. उसके पास वो जानने का वरदान था, आणि त्याच्याकडे ते जाणून घ्यायचं वरदान होतं. उसने से कैसे जाना, त्यातून कसं जायचंय. उसके स्वाभाविक ज्ञान से नहीं जाना, त्याच्या स्वाभाविक ज्ञानाने नाही, क्योंकि उस समय सभी परिस्थिति अच्छी थी, कारण सगळी परिस्थिती त्यावेळेस चांगली होती. उनको यात्रा करना था, पानी के जहाज में जाना था, आणि आता त्यांना प्रवास करायचा होता, पाण्याच्या जहाजामध्ये जायचं मौसम भी होतं. अच्छा था, आणि परिस्थिती वातावरण पण चांगलं आंधी होतं. और कोई तूफान नहीं था, आणि कुठला वादळ आणि वारा त्या ठिकाणी नव्हता. लेकिन पवित्र आत्मा ने उसके अंदर से बात किया कि आगे क्या होने वाला पण है। पवित्र आत्म्याने आतून त्याच्या संगती बोलला की पुढे जाऊन काय होणार आहे. प्रेषित 27 अध्याय 13 वचन, आणि प्रेषित 27 अध्याय 13 वचन, पवित्र आत्मा ने उसको संकेत दे दिया था कि आगे क्या दुर्घटना होने वाली पवित्र है। आत्म्याने त्याला संकेत दिला होता की पुढे जाऊन काय दुर्घटना होणार आहे. पौलुस की आत्मा से पवित्र आत्मा ने बात किया, पौलाच्या आत्म्यासोबत पवित्र आत्म्याने बोललं होता. और पवित्र आत्मा की आवाज को उसने सुना, पवित्र आत्म्याचा आवाज त्याने ऐकला, और उसने लोगों से भी कह दिया आणि त्याने लोकांना देखील सांगितलं कि आगे क्या होने वाला की है। पुढे काय होणार आहे. लेकिन उसके लोगों ने सुना नहीं। पण लोकांनी त्याचं ऐकलं नाही. उन्होंने किसकी सुना? कुणाचं ऐकलं? कैप्टन की सुना। त्या जो कॅप्टन होता त्याचं ऐकलं. कैप्टन ने कहा, कॅप्टन म्हटला, नहीं सब कुछ ठीक है, नाही सगळं बरं आहे, एकदम अच्छे से जाएंगे हम लोग, सगळं चांगल्या प्रकारे जाऊ आपण. और उन्होंने पौलुस को बोलने का मतलब टाल दिया उन्होंने। आणि पौलाचं त्यांनी ऐकलं नाही, त्याला टाळलं. और आगे क्या घटना हुई उसमें पढ़ सकते हैं आप। आणि पुढे काय घटना घडली तुम्ही वाचू शकता. पूरे जहाज टूट गया, पूर्ण जहाज तुटून गेलं. पवित्र आत्मा ने फिर बात किया, पवित्र आत्मा पुन्हा बोलला, इनको कह दे यांना सांग एक भी व्यक्ति मरेगा नहीं, एकही व्यक्ती मरणार नाही, एक भी व्यक्ति मरेगा नहीं। एकही व्यक्ती मरणार नाही. पवित्र आत्मा ने उसके अंदर से उसको आवाज दिया। पवित्र आत्म्याने आतून त्याला आवाज दिला. पवित्र आत्मा ने दो विभिन्न अवसरों पर
दो विभिन्न ढंग से उससे बात किया। आणि पवित्र आत्म्याने दोन वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये दोन वेगवेगळ्या तऱ्हेने त्याच्यासंगती बोलला। पहली बात पवित्र आत्मा ने उसको अंदर से बात किया। पहिली गोष्ट पवित्र आत्मा त्याच्याशी आतून बोलला। और दूसरी बार स्वर्गदूत ने आकर उसे कहा। आणि दुसरी गोष्ट स्वर्गदूताने येऊन त्यांना सांगितलं। पवित्र आत्मा क्या करेगा? पवित्र आत्मा काय करेल? अंदर से बात करेगा, आतून बोलेल। आप देखिए कभी कभी आपने इसका अनुभव लिया होगा। बऱ्याचदा तुम्ही याचा अनुभव घेतला असेल। पवित्र आत्मा अंदर से बात करेगा, आज जाना नहीं है। पवित्र आत्मा आमच्या संगती बोलेल की आज जायचं नाही। मेरे साथ में ऐसा हुआ, माझ्यासोबत असं झालं। हमेशा होता है, नेहमी होतं। अंदर से आवाज आती है, आतून आवाज येतो। मैं एक बार गाड़ी से जा रहा था, मी गाडीत जात होतो। पवित्र आत्मा ने कहा कि रुक जा। पवित्र आत्मा म्हटला थांब, रुक जा, थांब। और इस प्रभु ने उस व्यक्ति का चेहरा दिखाया और उसका नाम देखा कि इस व्यक्ति को अब भी इसी समय फोन कर। आणि पवित्र आत्म्याने मला त्या व्यक्तीचा चेहरा दाखवला आणि सांगितलं की आता या क्षणी त्याला तू फोन कर। रात के 9 बजे हुए थे, रात्री 9 वाजले होते। मैं शिक्रापुर से आ रहा था। मी शिक्रापूरहून येत होतो। लोनीकंद जो पेट्रोल पंप है वहां पर प्रभु ने बात किया आणि लोनीकंद पेट्रोल पंपापर्यंत आलो आणि तिथं परमेश्वर माझ्या संगती बोलला। मैंने उसको इग्नोर किया, मी लक्ष नाही दिलं। मैं घर पे जाकर बात करूंगा, म्हटलं घरी जाऊन बोलेन। अभी क्या बात कर, मैं गाड़ी पे जा रहा हूँ। आता काय बोलायचं, मी गाडीने चाललोय। अंदर से वो आ रहा था मुझे, पण आतून ते येत होतं मला। बहुत बेचैन हो गया मैं। आणि मी बेचैन झालो। पवित्र आत्मा कह रहा बात कर उससे, बोल, फोन कर। आणि पवित्र आत्मा म्हणतोय तू त्या संगती बोल, त्याला फोन कर, अभी इसी वक्त, आत्ताच कर। और मैं इधर उधर देखकर उसको मैंने टाल दिया। आणि इकडे तिकडे बघून मी त्या गोष्टी टाळून मैं घर पे पहुंचा, मी घरी पोहोचलो। रात को 12:30 बजे फोन आता है, रात्री 12:30 वाजता फोन येतो। हॉस्पिटल से फोन आता है, एका हॉस्पिटल मधून फोन येतो। सर ये आपका नंबर ये व्यक्ति ने दिया है, सर या व्यक्तीने तुमचा नंबर दिलेला आहे, क्या आप आ सकते हैं? तुम्ही येऊ शकता का? ये आदमी हॉस्पिटल में पड़ा हुआ है। आणि हा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये पडलेला आहे। मेरा क्या हुआ? म्हटलं काय झालं? कि ये रात को 9 बजे जब मैं जो बताया था, ये रात को 9 बजे आ रहे थे, एक रोड से जा रहे थे और इनका बड़ा एक्सीडेंट हो गया। आणि रात्री 9 वाजता त्याच वेळेला ते रस्त्यावरून जात होते, त्यांचा मोठा ऍक्सिडेंट झाला। इनका पैर के 2 भाग हो गए आणि त्याच्या पायाचे 2 भाग झालेत। मैं घुटने पे गया आणि मी गुडघ्यावर गेलो। मैंने उसका जवाबदार मैं हूँ प्रभु, आणि मी म्हटलं या गोष्टीचा जबाबदार मी आहे। मैंने प्रार्थना पश्चाताप किया, मी पश्चाताप केला। पवित्र आत्मा ने उससे बात किया, पवित्र आत्मा माझ्या संगती बोलला होता। उसी समय त्याच वेळेला अगर मैं फोन करता, जर मी फोन केला असता, वो आदमी फोन उठाता, तो व्यक्तीने फोन उचलला और जो असता दुर्घटना होने वाली थी, आणि जी दुर्घटना घडणार होती, बच जाता, तो वाचला असता, तो वाचला असता। मैंने स्वीकार किया आणि मी ते स्वीकार केलं। पवित्र आत्मा ने बता दिया था, पवित्र आत्म्याने मला सांगितलं होतं यात्रा के दौरान क्या होने वाला है, की प्रवासादरम्यान काय होणार आहे, लेकिन मैंने उसको नहीं सुना, पण मी ते ऐकलं नाही। और मैं जवाबदार था उस व्यक्ति का, उस दुर्घटना का। आणि त्या व्यक्तीच्या दुर्घटनेसाठी मी स्वतःला जबाबदार धरला। अभी भी याद है मुझे ठीक से वो, आणि चांगल्या प्रकारे ते माझ्या लक्षात आहे अजूनही। मैं रात को 2 बजे उसके घर पे हॉस्पिटल में पहुंचा, मी रात्री 2 वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचलो। उसका पूरा पैर फ्रैक्चर हो चुका था आणि त्याचा पूर्ण पाय फ्रॅक्चर झालेला होता। जब भी पवित्र आत्मा बात करे, आणि जेव्हा केव्हा पवित्र आत्मा बोलेल, अंदर से आतून उसी समय रुक जाना, त्याच वेळेस थांबा। और जो प्रभु पवित्र आत्मा ने बोला, आणि जेव्हा पवित्र आत्म्याने बोललं, वो बात करना। तेच बोला। पवित्र आत्मा अंदर से बात करेगा। पवित्र आत्मा आतून बोलेल। कुछ जवान खुश हो गए होंगे, जवान लोग बोले पवित्र आत्मा ने बोला उससे शादी करना है। आणि काही तरुण खुश होतील, पवित्र आत्म्याने सांगितले ह्याच्याबरोबर लग्न कर। वो मैं अलग सिखाऊंगा कि किस प्रकार पवित्र आत्मा बात करता है, आणि ते मी वेगळं शिकवेल तुम्हाला की कसा प्रभूचा आत्मा बोलतो। यदि आप विवाह करना चाहते हैं, जर तुम्हाला विवाह करायचा आहे, प्रार्थना करें, तर प्रार्थना करा, शांत वाणी को सुने, शांत वाणी ऐका। जब मेरी शादी ठहरा रहे थे, जेव्हा आमचं लग्न ठरणार होतं, आमच्या तब मैं रुका, तेव्हा मी थांबलो। पास्टर को कहा, पास्टरांना म्हटलो, मैं 3 से 4 दिन प्रार्थना में जाना चाहता हूँ। मी 3 ते 4 दिवस प्रार्थनेमध्ये जाऊ इच्छितो। पुन्हा सोडलं और मैं अलग जगह चला गया, आणि मी एका वेगळ्या ठिकाणी गेलो। 3 दिन कमरे में बंद था, आणि 3 दिवस खोलीमध्ये स्वतःला बंद केलं। 3 दिन और 3 रात, 3 दिवस 3 रात्र। और जब तक प्रभु की वाणी नहीं आती, जोपर्यंत प्रभूची वाणी येत नाही, यस बोल दे या नो बोल दे, की प्रभू हो म्हणतो की नाही म्हणतो, दोनों बात स्वीकार करने के लिए तैयार हूं। आणि मी दोन्ही गोष्टी स्वीकारायला तयार होतो। अगर तू नहीं बोलेगा, जर तू नाही म्हटला, मैं नहीं कहूंगा, तर मी नाही म्हणेन। अगर तू हाँ कहेगा, जर तू हो म्हटला, तो मैं हाँ कहूंगा, तर मी हो म्हणेन। 3 दिन 3 रात्र शादी करने के लिए
मैं अलग चल मतलब आणि प्रभु से लग्न सुन- करण्यासाठी 3 दिवस 3 रात्र मी वेगळा गेलो पवित्र आत्मा की वाणी सुनने के लिए। प्रभूची वाणी ऐकण्यासाठी। नहीं बहुत सुंदर है, बहुत अच्छा है, नहीं पवित्र आत्मा ने बात कर दिया। पवित्र आत्मा की वाणी को ये हमारा भविष्य बनता है इससे। याद्वारे आमचं भविष्य बनतं। शादी करना मजाक नहीं है, कारण लग्न करणं ही कुठली मजाक नाहीये, हमारे जीवन को बनाता है, हमारे जीवन को उद्ध्वस्त करता कारण है। की हेच विवाह एकतर आमच्या जीवनाला घडवतो किंवा बिघडवतो। और जब प्रभु बनाता है आणि जेव्हा प्रभू बनवतो तो उत्तम तरह से बनाता तर है। ते उत्तम असं बनवतो। आपका और मेरा भविष्य प्रभु अच्छे से जानता है, अच्छे से जानता है हमारा प्रभु हमारे भविष्य को। आमचं भविष्य परमेश्वर चांगल्या तऱ्हेने जाणतो। इसलिए थोड़ा रुकें, आणि म्हणून थोडं थांबा, विशेष जवान लोग आणि म्हणून तरुणांनो थोड़ा रुक जाएं, थोडं थांबा, आप प्रार्थना में समय बिताएं। वेळ प्रार्थनेमध्ये घालवा। 40,000 की नौकरी है, हाँ 50,000 की नौकरी है, अच्छे नौकरी वाले अच्छे हैं, मैं ये नहीं कह रहा हूँ, लेकिन हमें प्रभु के सामने इसको रखकर और जब तक अंदर से शांति नहीं आती ना तब तक प्रार्थना करते रहे। 40,000ची नोकरी 50,000ची नोकरी ते जास्त पाहू नका, ते बघायला पाहिजे, परंतु जोपर्यंत मनामध्ये शांती येत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नका। आज के बच्चे बहुत सारी कंडीशन रखते हैं, आजचे मुलं मुली फारसे अटी ठेवतात। नहीं नहीं ऐसा 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 करना है। नाही नाही असं 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 असायला मैं ये पाहिजे। नहीं कह रहा हूँ कंडीशन नहीं रखना मी है, असं नाही म्हणत अटी ठेवू नका। सबसे पहली कंडीशन ना पवित्र आत्मा के सामने रखें, सगळ्यात पहिली अट आहे ना पवित्र आत्म्यासमोर, प्रभु के सामने रखें, देवासमोर ठेवा। प्रभु सब ठीक करेगा। प्रभू सर्व ठीक ये करेल। कैसे होता है मैं बताता हूँ हे आपको। कसं होतं मी सांगतो तुम्हाला। पवित्र आत्मा की वाणी को कैसे पवित्र आत्म्याची वाणी कशी ऐकायची। आप अपने अंदर एक शांति महसूस करेंगे। आप स्वतःमध्ये तुम्हाला एक शांतीचा अनुभव येईल। कलसीकरास पत्र 3 अध्याय 15 वचन, कलसीकरास पत्राचा 3 अध्याय आणि 15 वचन। मसीह की शांति तुम्हारे हृदय में राज्य करे। आणि ख्रिस्ताची शांती तुमच्या हृदयामध्ये राज्य करे। जब भी आप किसी विषय को लेकर आप प्रार्थना करते हैं, जेव्हा कधी तुम्ही कुठल्या विषयाला धरून प्रार्थना करता, आपको एक शांति महसूस होगी, तुमच्या मनामध्ये तुम्हाला शांतीचा अनुभव और येईल। जब तक ये शांति ना आए ना आणि जोपर्यंत ती शांती येत नाही ना तब तक आप उठे मत। तोपर्यंत उठू नका। प्रभु जब हम किसी आपने देखा होगा, आपने महसूस किया होगा, आपके अंदर कभी कभी बेचैनपन आता है, उसके लिए प्रार्थना कर, इसके लिए प्रार्थना कर, उस परिस्थिति के लिए प्रार्थना कर, और तब तक प्रार्थना करना जब तक शांति महसूस ना करे। आणि जेव्हा प्रभू सांगतो ते या व्यक्तीसाठी प्रार्थना कर, या परिस्थितीसाठी प्रार्थना कर, तोपर्यंत प्रार्थना करा जोपर्यंत तुमच्या मनामध्ये शांती येत नाही। यह शांति नहीं है तो वो काम मत करें। आणि जर शांती नाहीये मनामध्ये तर ते गोष्टीपासून दूर राहा, ते करू नका। हमारे हृदय में आमच्या हृदयामध्ये परमेश्वर की शांति आती है, परमेश्वराची शांती येते और वो शांति हमें मार्गदर्शन करती है। आणि ती शांती आमचं मार्गदर्शन करते। हमारा हृदय में परमेश्वर की शांति के द्वारा पवित्र आत्मा बात करता है। आमच्या हृदयासंगती परमेश्वर पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलतो। पवित्र आत्मा कैसे बात करेगा? आणि पवित्र आत्मा कसं बोलेल? आपको शांति आएगी, तुमच्या मनामध्ये तुम्हाला शांती येईल, आपके हृदय में एक शांति महसूस होगी, तुम्ही आतमधून एका शांतीचा अनुभव कराल। तब समझ जाना तेव्हा समजून घ्या ते पवित्र आत्मा बात कर, की हे पवित्र आत्म्याचं काम आहे। क्योंकि यहाँ आत्मा जो है परमेश्वर का आत्मा है ना, पवित्र आत्मा है वो, पवित्र आत्मा, और पवित्र आत्मा परमेश्वर हमारे हृदय में भेजता है। आणि पवित्र आत्मा जो आहे तो परमेश्वराचा आत्मा आहे, तो आमच्या हृदयामध्ये तो पाठवतो, और हमारे हृदय में वो शासन करता है, आणि आमच्या हृदयावरती तो शासन करतो। ये शरीर किसका मंदिर है? हे शरीर कशाचं मंदिर आहे? पवित्र आत्मा का मंदिर। पवित्र आत्म्याचं मंदिर और आहे। पवित्र आत्मा कहाँ वस्ती करता है? आणि पवित्र आत्मा कुठे वस्ती करतो? हमारे हृदय में वस्ती करता है। आमच्या हृदयात वस्ती वो करतो। क्या करेगा? तो काय करेल? परमेश्वर की मन की बातों को, परमेश्वराच्या मनच्या गोष्टी हमारे अंदर डाल देगा, आमच्या आतमध्ये घालेल, और वो बात हमको करना है। आणि तेच गोष्टी तुम्हाला करायच्या जिस बात के लिए आपको अशांति है ना, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला अशांती आहे ना, वो मत करिए। ते करू नका। जब आपको शांति महसूस होती है, इसको करना है, जेव्हा तुम्हाला शांतीची जाणीव होईल की आता हे करायचंय, तब उसको करिए। त्यावेळेस ते करा। इसका मतलब ये है याचा अर्थ हा पवित्र आत्मा अगुवाई कर रहा है। पवित्र आत्मा मार्गदर्शन मैं करत भी आहे। मेरे जीवन में जब तक वो महसूस नहीं होता वो शांति, तब तक मैं उसको नहीं करता। मी पण माझ्या जीवनामध्ये जोपर्यंत मला त्या शांतीचा अनुभव येत नाही तोपर्यंत त्या गोष्टी करत नाही। शांति हमारे जीवन को जांचने परखने के लिए है। शांती आमच्या जीवनाचं परीक्षण करण्यासाठी आहे। जब कुछ गलत होता है, जेव्हा काही चुकीचं होतं तब संकेत मिल जाता है, तेव्हा संकेत मिळतो आम्हाला ये नहीं करना की है। हे करायचं नाही। लेकिन हम जबरदस्ती जब करेंगे पण जबरदस्ती जर आम्ही केलं तो हमारे जीवन में हमको भुगतना पड़ेगा। तर मग आमच्या जीवनामध्ये आम्हाला ते भोगावं लागेल। फिर ये मत कहना कि ये ऐसा मेरे साथ क्यों हुआ। मग असं म्हणून बसू नका की हे माझ्याच सोबत का झालं।
जैसे पौलुस ने कहा था, जसं पाऊल म्हटला यात्रा मत करना, की प्रवास करू नका, कि ऐसा होने वाला है। कारण असं होणार आहे. पवित्र आत्मा ने उसके मन में बता दिया, पवित्र आत्म्याने त्याच्या मनामध्ये लेकिन सांगितलं, उन लोगों ने सुना नहीं, पण त्या लोकांनी ऐकलं नाही उसका भुगतना पड़ा आणि उनको। त्याला भोगावं लागलं. फिर भी वहां स्वर्गदूत आकर आणि कहता तरी है, देखील स्वर्गदूत त्या ठिकाणी येऊन म्हणतो, इसमें से एक भी व्यक्ति नहीं मरेगा। यातून एकही व्यक्ती मरणार नाही. उसने अगुवाई किया, वहां पर अगुवाई किया। आणि त्याने मार्गदर्शन केलं. इसलिए आपको और मुझे क्या करना है? आणि म्हणून तुम्हाला आणि मला काय करायचंय? उस शांत वाणी को शांत तरीके से मन की अंदर से, मन के अंदर से उसको सुनना है। ती शांत वाणी जे आहे ते शांतपणे मनाच्या आतून आम्हाला ती ऐकायची आहे. ये मैं आपसे कहना चाहता हूँ। हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो. ये सब वाणियों को हमने सुना, या सर्व वाण्या तुम्ही ऐकल्या, इसको जांचना और परखना भी है। ह्याला आपल्याला याचं परीक्षण देखील करायचं आहे. एक शैतान की वाणी भी है। एक सैतानाची वाणी देखील आहे. शैतान की वाणी इस दुनिया के वैभव में हमें फंसाती है। सैतानाची वाणी या जगाच्या वैभवामध्ये आम्हाला फसवते, धन संपत्ति में फंसाती है। धन संपत्तीमध्ये फसवते. ये शैतान की वाणी है। ही सैतानाची वाणी वो आहे. हमेशा हमें इस दुनिया के वैभव को कैसा प्राप्त करना है उसकी ओर लेकर जाती है। नेहमी या जगातलं वैभव आम्हाला कसं प्राप्त करून घ्यायचंय त्याच्याकडे आकर्षित करते. जितनी वाणियों को हमने आवाजों को सुना, आणि जितक्या वाण्या, जितके आवाज आम्ही ऐकले, इनको जांचना और परखना भी है। हे ना आम्हाला परखायचंय. नीति वचन 11 अध्याय 14 वचन कहता है नीतिसूत्र 11-14 आम्हाला सांगतो कि हमें सम्मति देने वालों की बहुतायत के कारण हमारा बचाव होता है। जब हम कुछ लोग के पास हम जाते हैं, जेव्हा काही लोकांकडे आम्ही जातो, आत्मिक लोगों के पास में, आत्मिक लोकांकडे, लीडरशिप के पास में, लीडरशिप पुढारेपणांकडे पासवानों के पास में, आणि पालकांकडे, वो हमें अगुवाई करते हैं ते आम्हाला मार्गदर्शन करतात कि कौन सी वाणी आपसे बात कर रही की है। कोणती वाणी तुमच्या संगती बोलणार वो आहे. हमें प्रकाशन देते हैं, ते आम्हाला मार्गदर्शन करतात, प्रकाशन देतात. जो हमें मार्गदर्शन लेना है। आम्हाला मार्गदर्शन घ्यायचंय. इसलिए पहला थिस्सलुनीकी 5वां अध्याय 21 वचन कहता है, आणि म्हणून पहिलं थेसेली 5वां अध्याय 21 वचन सांगतो, सब बातों को परख लें, सर्व गोष्टी पारखून जो घ्या. अच्छी है जे चांगलं आहे उसको पकड़ लें, ते धरा. जो अच्छी है जे चांगलं आहे उसको पकड़ ते लें। धरून ठेवा. इसलिए हमें परामर्श दाताओं के पास में जाना है, सलाह लेनी है। आणि म्हणून आम्हाला सल्ला घेण्यासाठी जायचंय. क्या ये परमेश्वर की वाणी है ही परमेश्वरची वाणी आहे या और दूसरी वाणी है? किंवा दुसरी कुठली वाणी आहे? इसे परमेश्वर के वचन के द्वारा हम जांचें, आणि हे आम्ही परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे पारखून घ्यावं. सब वाणियों को परखें। सर्व वाण्यांना पारखून घ्यावं. भविष्यवक्ता व्यक्ति गलती कर सकते हैं। भविष्यवक्ता व्यक्तीचे त्याच्याकडून चूक होऊ शकते. अनुवाद व्यवस्था पत्र 18 अध्याय 20 से 21 वचन। आणि अनुवाद 18-20-21. भविष्यवक्ता लोग व्यक्ति गलतियां कर सकते हैं, आणि भविष्यवक्ता लोक आहे, व्यक्ती आहे, ते चूक करू शकतात. लेकिन परमेश्वर का वचन गलत नहीं है। पण परमेश्वराचं वचन चुकीचं नाहीये. ये हमें योग्य मार्गदर्शन करेगा। ते आम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. जो अच्छा है जे चांगलं आहे उसको पकड़ लें, ते धरून ठेवा. अपने लीडरशिप के पास में जाएं, आपल्या पुढाऱ्यांकडे जा, जो हमें मार्गदर्शन करेंगे। जे आम्हाला मार्गदर्शन जो करतील. भी हमने सीखा है, जे काही आम्ही शिकलो, जो भी भविष्यवाणी हमने देखा है, जे काही भविष्यवाणी आम्ही पाहिल्यात, जो भी हमने वाणियों को देखा है, ज्या ज्या वाण्या आम्ही पाहिल्यात, उसको हम ठीक से हम समझें। ते आम्ही चांगल्या तऱ्हेने समजून घ्याव्यात. अगर नहीं समझ में आ रहा है आणि जर समजत नाहीये तो अपने लीडरशिप के पास में तर आए। आपल्या पुढाऱ्यांकडे जा. दूसरे कोरिन्थियों 13 अध्याय 1 वचन में लिखा है, दुसरं कोरिन्थियों पत्राचं 13वां अध्याय पहिलं वचन, 2 या 3 गवाहों के मुंह से हर एक बात ठहराई जाए। आणि 2 किंवा 3 साक्षीदारांच्या द्वारे ती गोष्ट ठरवली जावी. हम एकदम निर्णय ना लें। आम्ही एकटे निर्णय घेऊ नको. अगर नहीं समझ रहा है तो जर कळत नाहीये तर अपनी लीडरशिप का उपयोग करें, आपल्या पुढाऱ्यांचा उपयोग करा. आत्मिक अगुवों का उपयोग करें। आत्मिक जे मार्गदर्शक आहे त्यांचा उपयोग करून घ्या. ये हमारे लिए सुरक्षा कवच बनेगा। तेच आमच्यासाठी एक सुरक्षा कवच असेल. और इन सब वाणियों के द्वारा एक ही समझ में आता है आणि या सर्व वाण्यांच्या द्वारे एकच गोष्ट समजते कि हम परमेश्वर की वाणी को सुनकर आगे बढ़े। की आम्ही देवाची वाणी ऐकून पुढे जावं. हमने अनेक प्रकार की आवाजें आज तक देखा। आणि आजपर्यंत आम्ही अनेक प्रकारचे निर्णय आवाज पाहिले. अगले हफ्ते और एक अलग स्वरूप में मैं आपको लेके जाना चाहूंगा। आणि पुढच्या आठवड्यामध्ये एका वेगळ्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. हम आध्यात्मिक युद्ध के बारे में सीखेंगे। आम्ही आध्यात्मिक युद्धाच्या बाबतीमध्ये शिकत अब आहोत. ये टॉपिक से हम अलग टॉपिक में आता जाएंगे। ह्या टॉपिक मधून आपण दुसऱ्या टॉपिक मध्ये जाणार आहोत. आई थिंक 3 से 4 हफ्ते हो गए इन वाणियों को देख रहे हैं। आणि 3 ते 4 आठवड्यांपासून आपण वाण्या पाहिल्या. मेरी ये प्रार्थना है माझी हीच प्रार्थना आहे और अधिक प्रकाशन परमेश्वर आपको दे,
अजून अधिक प्रगटीकरण परमेश्वर तुम्हाला देव इन बातों को लेकर। ह्या गोष्टी घेऊन हमें आत्मिक व्यक्ति बनना है, आम्हाला आत्मिक व्यक्ती बनायचं आहे. आवाजों को पहचानने के लिए। आवाज ओळखण्यासाठी कौन सी आवाज मुझसे क्या कह रही है, कोणता आवाज माझ्या संगती काय बोलत आहे इसको जांचना है। हे आम्हाला पारखायचं आहे. हमने देखा आम्ही पाहिलं शरीर की आवाज, शरीराचा आवाज, मन की आवाज, मनाचा आवाज, विवेक की आवाज, विवेकाचा आवाज, भविष्यवक्ताओं की आवाज, भविष्यवक्त्यांचा आवाज, लोगों की आवाज, लोकांचा आवाज, परिस्थितियों की आवाज, परिस्थितींचा आवाज, बाइबल की आवाज, बायबलचा आवाज, पवित्र आत्मा की आणि आवाज, पवित्र आत्म्याचा आवाज, शैतान की आवाज। सैतानाचा आवाज. इन सब आवाजों को हमने सुना। हे सर्व आवाज आम्ही पाहिले. मेरी ये प्रार्थना है, माझी हीच प्रार्थना आहे. आप एक कौशल्य व्यक्ति बने इनको सुनने के लिए, आणि तुम्ही एक कुशल असे व्यक्ती बना हे ऐकण्यासाठी, निपुण व्यक्ति बने इसे सुनने के लिए, निपुण व्यक्ती बना हे और ऐकण्यासाठी, शैतान के ऊपर विजय लेते हुए आप आगे बढ़े। आणि सैतानावर विजय घेऊन आम्ही पुढे जावं. हम परमेश्वर की सेना है, आम्ही देवाचे सैन्य हम आहोत, प्रभु की सेना है। देवाचं सैन्य हमें आहोत. कूच करते हुए आगे बढ़ना है, आम्हाला कूच करायचे, पुढे जायचंय, और ये समझना है आणि हे समजायचंय कब कूच करना है, केव्हा कूच कब करायचं, लड़ाई करनी है, केव्हा लढाई उन करायची, आवाजों को सुनकर। ते आवाज ऐकून. और प्रभु हमें उसके सेना में भर्ती कर लिया। आणि प्रभू आज आम्हाला त्याच्या सैन्यामध्ये भरती करत आहे. आइए हम प्रार्थना करें इस या समय। आपण प्रार्थना करूया. हम अपने कानों को आज प्रभु की ओर लगाएं। आपले कान आम्ही त्या परमेश्वराकडे लावूया. जिस प्रकार उन प्रभु ने कहा कि चांदी के 2 तुरहियां गढ़ के बना मूसा को, जसं मोशेने सांगितलं की मोशेला सांगितलं परमेश्वराने की 2 करणे बनव, इसलिए कि उसकी उनमें से अलग अलग प्रकार की आवाजें निकाली जाएगी, जेणेकरून त्याच्यामधून निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढले जातील, और वो लोगों को समझना है आणि लोकांना समजून घ्यायचंय कि कौन सी आवाज में क्या करना है। की कोणत्या आवाजाला ऐकून काय करायचंय. 12 वंश के लोगों को इकट्ठा करना है, 12 वंश के प्रमुख लोगों को इकट्ठा करने के लिए, 12 वंशाच्या प्रमुख लोकांना एकत्रित करण्यासाठी, सभी लोगों को मिलाप वाले तंबू में बुलाने के लिए, सर्व लोकांना बोलवण्यासाठी, सभी लोगों को प्रस्थान करने के लिए सगळ्या लोकांना प्रस्थान करण्यासाठी इन तुराइयों को बजाया जाता था। आणि हे करणे वाजवले जावेत. आनंद करने के दिन, आनंद करण्यासाठी, उत्सव करने में, उत्सव करण्यासाठी, होम बलि, होम बलीसाठी, मेल बलि, इनके जब ये उत्सव किए जाते थे तो तुरहियों को बजाया जाता आणि था। हे उत्सव जेव्हा साजरे केले जात असत तेव्हा हे करणे वाजवले जात असत, लेकिन इनमें से अलग अलग आवाज होती आणि थी। ज्यातून निरनिराळे आवाज येत असत. तब लोग समझ जाते थे आणि तेव्हा लोक समजून घेत होते अब क्या करना की है। आता काय करायचंय. हमने अलग अलग प्रकार की आवाजें सुनी, आम्ही अन्य अन्य प्रकारचे आवाज ऐकले, तो हमें क्या करना है, त्यावेळेस आम्हाला काय करायचंय, कौन सी आवाज सुनकर कोणते आवाज ऐकून किसको लेना है, काय घ्यायचंय, और क्या 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 इग्नोर करना है, क्या टालना है, आणि काय टाळायचंय, काय सोडायचंय, ये हमें समझना हे है। आम्हाला समजून घ्यायचंय. तो आइए आप आज प्रभु से मांगे, आणि हे आज आपण प्रभूकडून मागूयात. प्रभु हमारे कानों को स्पर्श कर, प्रभू तू आमच्या कानांना स्पर्श कर, हमारे आत्मिक कानों को प्रभु स्पर्श कर, आमच्या आत्मिक कानांना तू स्पर्श कर. उन आवाजों को सुनने के ते लिए आवाज ऐकण्यासाठी हम निपुण बन जाएं, आम्ही निपुण व्हावं, हमारा बहरापन निकल जाए, बहरापन। आमचं बहिरेपण निघून जावं. बहुत बार ये आवाज सुनाई नहीं देते, बऱ्याचदा हे आवाज ऐकू येत नाहीत. आत्मिक बहरापन होता है। आत्मिक बहिरेपण असतं. हम शारीरिक तौर से इसको अपनाते हैं आम्ही शारीरिकरित्या ते आत्मसात करतो और हमारे जीवन में नुकसान होता है, हमारे जीवन में नुकसान होता है। आणि आमच्या जीवनामध्ये नुकसान होतं. आज प्रभु से प्रार्थना करें, आज प्रभूकडे प्रार्थना करूया, आत्मिक बहरापन निकल जाए, आत्मिक बहिरेपण निघून जावं, मुझे ठीक से आवाजें सुनाई दे। आणि मला चांगल्या प्रकारे आवाज ऐकू यावेत. आप हो सके तो अपने कानों पर हाथ रखें। आणि शक्य असेल तर आपल्या कानावरती हात ठेवा आज हम प्रार्थना करेंगे। आणि आपण प्रार्थना करू. प्रभु आज हमारे आत्मिक कानों को खोल दे प्रभु, हम तुझसे प्रार्थना करते इस समय, हमें जो आवाजें सुनाई देती हैं हम उसको ठीक से सुन पाए और वही चीज अंदर ले जो तेरी वाणी के द्वारा आती है। हमारे आत्मिक कानों को खोल देना इस समय यीशु। हम तेरी सेना में हैं प्रभु, और सैनिक हर एक छोटी छोटी बातों को सुनता है,
दूर से आने वाली आवाजों को सुनता है कि शत्रु किस प्रकार चलकर आएगा, और उसके कान इतने बारीकी से सुनते हैं प्रभु उसकी आवाज को कि शत्रु कोई हमला ना कर दे। इसलिए वो जागरूक रहता है, सैनिक जागरूक रहता है शत्रु की आवाजों को सुनने के लिए। हमें भी तो जागरूक होने दे। अगर शारीरिक तौर पर भी हमें नींद आ जाए प्रभु, तो आत्मिक तौर से हम जागे रहकर इन आवाजों को सुन लें और शत्रु की आवाज को पहचान कर हम तैयार हो जाए उससे युद्ध करने के लिए। ऐसा होने दे। हम तेरे सैनिक हैं प्रभु। पवित्र आत्मा हमें तैयार कर शत्रु से लड़ने के लिए, और एक बड़ा महाविजय हम पाए हमारे जीवन के हर एक क्षेत्र में। ऐसा होने दे। शैतान की हर एक योजनाओं को हम नाश करते हैं। बहुत बार कानों के अंदर अलग अलग प्रकार की आवाजें सुनाई देती हैं, आज यीशु मसीह के नाम से उसे बंद करते हैं। और तेरी धीमी वाणी पवित्र आत्मा की हमारे आत्मा में ग्रहण करते प्रभु, जो हर एक आवाज को सुनकर जागरूक हो जाए, दृढ़ हो जाए उसका सामना करने के लिए। ऐसा होने पाए। सब महिमा तुझे दे दे। जो हमने सीखा वो हमारे जीवन में हम अनुकरण करें। ऐसा होने दे खुदावा। हर एक महिमा तुझे देते हुए यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। गॉड ब्लेस यू। प्रभु को आशीष दे। आमीन।